नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी YouTube चॅनल वरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण पोलीस पाटील पदभरतीची मागे झालेली संपूर्ण प्रश्नपत्रिका या व्हिडिओच्या माध्यमाने सोडून घेणार आहोत. यामध्ये टोटल जर म्हटलं तर 80 प्रश्न विचारले गेले होते. तर या सर्व 80 प्रश्नांची स्पष्टीकरणासोबत उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, परंतु संपूर्ण पोलीस पाटील पदभरतीचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने समजून येणार आहे. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला व्यवस्थित पूर्ण बघा. हे पीडीएफ किंवा संपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय. त्या ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका. तिथे सर्व पोलीस पाटील पदभरतीचं तुम्हाला अपडेट उपलब्ध करून दिलं जातं. तर चला या व्हिडिओला आता आपण सुरुवात करत आहोत. यामध्ये संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडून घेत आहोत. ही पोलीस पाटील पदभरतीची नांदेड जिल्ह्याची 14 जानेवारी 2024 ला झालेली प्रश्नपत्रिका आहे, जी की आपण सोडून घेत आहोत. इथं वेळ बघू शकता आणि बाकीची माहिती तुम्ही इथं बघू शकता. तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न आपल्याला काय विचारला गेलाय मित्रांनो, चलनी नोटावर कोणाची सही असते असा प्रश्न विचारला गेला होता. पर्याय दिलेले आहेत अर्थमंत्री, महालेखापाल, ऍडव्होकेट जनरल, रिझर्व्ह बँक गव्हर्नर. तर आपलं योग्य उत्तर होतं मित्रांनो रिझर्व्ह बँक गव्हर्नर. तर यांची चलनी नोटावरती सही असते मित्रांनो. भारतात चलनी नोटावर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर यांची सही असते. इतर जे पर्याय दिलेले आहेत ते देखील आपल्यासाठी महत्त्वाचे असतात. त्याच्यावरती देखील वारंवार प्रश्न विचारले जातात. तर इथे अर्थमंत्री दिलेत मित्रांनो, तर अर्थसंकल्प सादर करतात ते. महालेखापाल जर म्हटलं तर सरकारी जो हिशोब असतात तो तपासतात. त्यानंतर ऍडव्होकेट जनरल जर म्हटलं तर राज्याचा कायदेशीर सल्लागार असतो. आपल्याला ऍडव्होकेट जनरल हे सांगतील मित्रांनो. तर इतर जे पर्याय आहेत त्यांचं कामकाज किंवा ते कोणत्या संदर्भात येतात हे देखील मी तुम्हाला इथं सांगून घेतलेलं आहे. तर चला पुढील 2 नंबरचा आता आपण प्रश्न बघत आहोत मित्रांनो. तर बघा दुसरा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आलेला आहे मित्रांनो. संपूर्ण डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला देऊन घेणार आहे मित्रांनो. तर हा व्हिडिओ व्यवस्थित पूर्ण बघा. संपूर्ण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुम्हाला समजून येईल. तर बघा 2 नंबरचा प्रश्न काय आहे मित्रांनो, मराठवाड्यातील कृषी विद्यापीठ कुठे आहे मित्रांनो. ठीक आहे. आता मराठवाड्यातील कृषी विद्यापीठ आपल्याला विचारले कुठे आहे, तर आपल्याला जर म्हटलं तर पर्याय दिलेले आहेत नांदेड, रावरी, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर. तर या आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे परभणी. मराठवाड्यामध्ये जर म्हटलं तर परभणी या जिल्ह्यामध्ये कृषी विद्यापीठ आहे मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. तर त्याला नाव काय आहे मित्रांनो, मराठवाडा कृषी विद्यापीठ. तर हे आहे परभणी येथे. इतर जे पर्याय दिलेले आहेत मित्रांनो, नांदेड इथे जर म्हटलं तर महत्वाचं हजूर साहेब गुरुद्वार प्रसिद्ध आहे मित्रांनो. रावरी येथे जर म्हटलं तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे मित्रांनो. याच्यावरती देखील वारंवार प्रश्न विचारले जातात. आणि रावरी हे कुठे मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. त्याला आता नवीन नाव काय आहे मित्रांनो, अहिल्यानगर जिल्हा. हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. याच्या व्यतिरिक्त 4 नंबरचा पर्याय दिलेला आहे छत्रपती संभाजीनगर. तर इथे कोणतं आपल्याला सांगता येईल मित्रांनो विद्यापीठ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ हे आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात. तर चला पुढील 3 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात. काही ऑप्शन आपल्याला खाली दिलेले आहेत. तर प्रश्न बघा काय दिलेला आहे, संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते. याच्यासाठी पर्याय दिलेले आहेत लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, संयुक्त सभा. तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे राज्यसभा. ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमाने आपण गणित बुद्धिमत्ता याचं देखील संपूर्ण स्पष्टीकरण जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. तर बघा यामध्ये जर म्हटलं तर संसदेमध्ये लोकसभा कनिष्ठ आणि राज्यसभा वरिष्ठ अशी 2 सभागृह आहेत. याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला लोकसभा हे देखील पर्याय दिलं होतं मित्रांनो. तर हे कनिष्ठ सभागृह आहे असं आपल्याला म्हणता येईल मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त विधानसभा याच्यासाठी जर म्हटलं तर राज्यस्तरीय विधिमंडळ आहे असं म्हणता येईल. संयुक्त सभा जर म्हटलं तर विशेष प्रसंगी दोन्ही सभागृहांची बैठक इथे घेतली जाऊ शकते मित्रांनो. तर याच्यासाठी आपल्याला इतर जी माहिती आहे ती देखील माहिती असणं गरजेचं असतं. ठीक आहे. कोणताही प्रश्न कसाही विचारला जाऊ शकतो, त्याच्यासाठी संपूर्ण डिटेलमध्ये आपण आपल्या नोट्समध्ये माहिती देत असतो. तर या पोलीस पाटील पद भरतीच्या जर तुम्हाला नोट्स पाहिजे असेल तर त्याच्याबद्दल पुढे व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आपण माहिती बघणार आहोत. नंतर पुढे बघा आपल्याला 4 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, लक्षद्वीपची राजधानी कोणती. याच्यासाठी पर्याय दिलेले आहेत यानम, कोची, कवरत्ती आणि दमन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कवरत्ती म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी. मित्रांनो लक्षद्वीप हे एक केंद्रशासित प्रदेश आहे आणि या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कवरत्ती आहे असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे.
या व्यतिरिक्त जर म्हटलं तर इतर जे पर्याय दिलेले आहेत त्यांच्याबद्दल देखील माहिती असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो. तर इथं यानम दिलेला आहे. तर पुदुचेरीचा हा एक भाग आहे मित्रांनो. कोची हे जर म्हटलं तर केरळमधील एक महत्त्वाचं शहर आहे आणि इथं दमण दिलेलं आहे. तर दमण ही जर म्हटलं तर दमण दीवची राजधानी आहे मित्रांनो. हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर पुढील बघा आपल्याला 5 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो. आता ही जी प्रश्नपत्रिका आपण सोडून घेत आहोत मित्रांनो, तर ही जी पदभरती आली होती मित्रांनो 2023-24 मध्ये आली होती. तर त्या हेतूने तेव्हाच चालू घडामोडी या टॉपिकवरील हा प्रश्न विचारला गेला मित्रांनो. प्रश्न होता 2020-21 भारत ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेमध्ये भारताला विजय मिळवून देणारा मराठमोळा कर्णधार कोण होता? तर यासाठी पर्याय दिलेले आहेत अजिंक्य रहाणे, त्यानंतर ऋतुराज गायकवाड, प्रवीण आमरे, अजित वाडेकर. तर अशा प्रकारचे 4 पैकी ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच अजिंक्य रहाणे हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होतं. मित्रांनो अजिंक्य रहाणे याने विराट कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये आपल्याला ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक मालिका विजय मिळवून दिला होता 2020-21 मध्ये. ही गोष्ट लक्षात घ्या. तर यामध्ये इतर जे पर्याय दिलेले आहेत यांच्याबद्दल देखील माहिती जाणून घेऊयात. इतर ऋतुराज गायकवाड यांचं नाव दिलेलं आहे मित्रांनो. तर हे तेव्हा जर म्हटलं तर या संघात नव्हते. प्रवीण आमरे जर म्हटलं तर हे माजी खेळाडू होऊन गेलेले आहेत मित्रांनो, प्रशिक्षक होते हे. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर अजित वाडेकर दिलेलं आहे. तर 1970च्या दशकातील आपल्याला हे कर्णधार होते असं देखील सांगता येईल. ठीक आहे. तर चला पुढील 6 नंबरचा प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? हा प्रश्न व्हेरी इम्पॉर्टंट असणार आहे मित्रांनो. वारंवार पोलीस पाटील या पदासाठी रिटर्न झालेला आहे मित्रांनो. ऑलरेडी 2 ते 3 प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? पर्याय दिलेले आहेत तलाठी, पोलीस पाटील, सरपंच आणि ग्रामसेवक. तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच ग्रामसेवक. ठीक आहे. तर ग्रामसेवक जर म्हटलं तर ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम पाहतो मित्रांनो, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. याच्या व्यतिरिक्त इतर जे पर्याय दिलेले होते याच्यामध्ये तलाठी, तर महसूल अधिकारी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पोलीस पाटील जर म्हटलं तर गाव स्तरावरती कायदा सुव्यवस्था बघतो पोलीस पाटील. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर सरपंच हा एक निवडून आलेला गावचा प्रमुख असतो असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. इतर जे पर्याय असतात त्यांची देखील माहिती आपल्यासाठी महत्त्वाची असते. त्याच्यावरती देखील वारंवार प्रश्न विचारले जातात. आता आपण याच प्रश्नामध्ये जे इतर पर्यायाची माहिती बघत आहोत त्याच्यामध्येच जोपर्यंत ही प्रश्नपत्रिका आपण पूर्ण बघत आहोत त्याच्यामध्ये लगेच तुम्हाला समजून येईल की इतर पर्यायाची जी माहिती आहे त्याच्यावरतीच खाली प्रश्न विचारले गेलेत. एवढे आपल्यासाठी इतर पर्याय महत्त्वाचे असतात. तर बघा मित्रांनो पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी स्पेशल पोलीस पाटील पदभरती 2025 किंवा 26 साठी अतिशय महत्त्वाचे आपण नोट्स उपलब्ध करून देतोय. तर या नोट्स बद्दल थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊयात. त्यानंतर संपूर्ण टोटल 80 प्रश्न या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने आपण पूर्ण बघणार आहोत. तर मित्रांनो पोलीस पाटील पदभरतीसाठी आपण नोट्स प्लस मागील प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतोय. याच्यामध्ये 1-2 प्रश्नपत्रिका नव्हे तर टोटल 25 प्लस प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतोय आणि त्याच सोबत इतर सर्व विषयांच्या नोट्स भेटतील. याच्यामध्ये जिल्ह्याची माहिती देखील आपण डिटेलमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर ही जिल्ह्याची माहिती देखील तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. याच्यामध्ये जिल्ह्याची चालू माहिती, लेटेस्ट जे पण महत्त्वाचे अधिकारी वगैरे असतील, जिल्ह्याचा इतिहास, त्याचसोबत जिल्ह्याविषयी जे पण प्रश्न विचारले जाऊ शकतात जसं की भौगोलिक ठिकाणावरती जे पण प्राचीन आणि महत्त्वाचे प्रसिद्ध ठिकाणे असतात याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर स्पेशल जिल्ह्याची माहिती देखील आपण यामध्ये उपलब्ध करून देतो मित्रांनो. आता सध्याला जर म्हटलं तर जालना जिल्ह्याचे पेपर होणार आहे तर त्याच्या हेतूने आपण ही माहिती उपलब्ध करून देतोय. इतर कोणत्याही जिल्ह्याचे पेपर असले तरी देखील याच स्वरूपामध्ये संपूर्ण जिल्ह्याची लेटेस्ट चालू माहिती आपण उपलब्ध करून देत असतो. सर्व अशा प्रकारचे टायपिंग PDF स्वरूपामध्ये मित्रांनो सर्व काही डिटेलमध्ये देत असतो. ज्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात ते सर्व टॉपिक आपण जिल्ह्याच्या माहितीवरती इथं ऍड करण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे. तर हे सर्व काही आपण आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून देतोय. याच्या व्यतिरिक्त पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य व अधिनियम हे देखील आपल्याला सेपरेट PDFच्या माध्यमाने भेटून जाईल. जिल्ह्याची माहिती सांगितल्याप्रमाणे सेपरेट PDFच्या माध्यमाने भेटून जाईल. मागील 25 प्लस प्रश्नपत्रिका याच्या व्यतिरिक्त मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, IMP GK, चालू घडामोडी लेटेस्ट 2 ते 3 वर्षाचं एवढं तुम्हाला विचारलं जात नाही. शक्यता एका वर्षाचं चालू घडामोडी विचारलं जातं परंतु आपण यामध्ये 2 ते 3 वर्षाचं चालू घडामोडी देतोय. हे सर्व काय भेटणार आहे PDF स्वरूपामध्ये. आणि ही जी प्रश्नपत्रिका आपण सोडून घेत आहोत अशाच प्रकारच्या स्पष्टीकरणाच्या आपल्या 2-3 प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या देखील तुम्हाला यामध्ये भेटून जातील. या नोट्समध्येच सर्व काही स्टडी मटेरियल अतिशय आपल्याला IMP स्टडी मटेरियल उपलब्ध करून देतोय. सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली ₹199. याच्यामध्ये हे सर्व काही भेटणार आहे. तर याचा लाभ घ्यायला
द्यायला विसरू नका. तर सर्व पाहिजे असेल तर 9139 64 31 99 या नंबरवरती फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती फक्त स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये या सर्व विषयांच्या नोट्स PDF स्वरूपामध्ये तुम्हाला सेंड केल्या जातील. याच्या व्यतिरिक्त एक प्रायव्हेट व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याची लिंक देखील तुम्हाला तिथे लगेच दिली जाते नोट्स सोबत. त्याला देखील जॉईन व्हायचं आहे आणि इथून पुढे ज्या पण प्रश्नपत्रिका होतील, ज्या पण प्रश्नपत्रिका मिळतील किंवा जे पण आपले क्लास होतील तर ते सर्व जे PDF आहे ते सर्व तुम्हाला या व्हॉट्सअप ग्रुपवरती इथून पुढे फ्रीमध्येच उपलब्ध करून दिले जातात. तर एकदाच आपण पेमेंट ठेवलेलं आहे 199 रुपयाचं, तर त्याच्यामध्ये हे सर्व काही स्टडी मटेरियल तुम्हाला आपण उपलब्ध करून देत आहोत. तर अतिशय महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो, जास्तीत जास्त स्कोअर करण्यासाठी आपल्याला हे स्टडी मटेरियल असं आपल्याला घेणं गरजेचं असणार आहे. तर यामध्ये महत्त्वाचं काय असणार मित्रांनो, हे विषय ठीक आहे यांचं देखील आपण स्पष्टीकरण दिलेलं आहे, टॉपिकनुसार माहिती दिली आहे. तर आपण काल एक व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामध्ये पोलीस पाटलाचे जे मागील प्रश्नपत्रिका आहे टोटल जर म्हटलं तर 6 प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जाणून घेतलेलं होतं. जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघायला विसरू नका, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय. तो एकदा व्हिडिओ बघितला की तुम्हाला नक्की अभ्यासायचं काय आहे, संपूर्ण अभ्यासक्रम आणि तो अभ्यासक्रम कोणत्या विषयावरती किती प्रश्न तुम्हाला विचारले जातात हे मी तुम्हाला त्यामध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. 20 ते 30 मिनिटाचा व्हिडिओ आहे मित्रांनो, तो बनवण्यासाठी मला 5 ते 6 तास लागले होते. तर तो व्हिडिओ बघायला विसरू नका, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देत आहे. त्याच्यासोबत आपण या ज्या नोट्स उपलब्ध करून देतोय खूपच कमी किमतीमध्ये, तर याचा देखील लाभ घ्यायला विसरू नका. पुन्हा एकदा सांगतो, याच्यामध्ये 7 ते 8 विषयाच्या नोट्स, ज्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य, जिल्ह्याची माहिती सेपरेट आणि मागील प्रश्नपत्रिकांचा समावेश असणार आहे. तर यांची सर्वांची एकत्रित ही आपण किंमत ठेवलेली आहे मित्रांनो. एवढं सारं स्टडी मटेरियल तुम्हाला इतर कोणत्याच ठिकाणी भेटणार नाही, जे की आपण उपलब्ध करून देत आहोत. तर चला आता पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करत आहोत मित्रांनो. आपला 7 नंबरचा प्रश्न चालू होता मित्रांनो. तर 7 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, नांदेड जिल्ह्यातील कुठल्या ठिकाणी खंडेरायाची प्रसिद्ध यात्रा भरते? महत्वाचा प्रश्न आहे. आता ही जी प्रश्नपत्रिका आपण सोडवत आहोत मित्रांनो, ती नांदेड जिल्ह्याची आहे. तर त्याच्यामुळे नांदेड जिल्ह्यावरती इथं प्रश्न विचारले गेलेत. तर बघा, या टाईपचे जिल्ह्याच्या माहितीवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर यासाठी पर्याय दिले होते माळेगाव, त्यानंतर माहूर, कंधार आणि हॉटेल अशा प्रकारचं दिलेलं होतं. तर माळेगाव या ठिकाणी जर म्हटलं तर खंडेरायाची प्रसिद्ध यात्रा भरत असते मित्रांनो. नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथे खंडेरायाची यात्रा प्रसिद्ध आहे मित्रांनो, तिथेही भरवली जाते. तर याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर माहूर दिलंय मित्रांनो. या ठिकाणी जर म्हटलं तर रेणुका माता मंदिरासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. रेणुका माता जे मंदिर आहे तिथं प्रसिद्ध आहे मित्रांनो माहूर या ठिकाणी. या व्यतिरिक्त कंधार देखील दिलंय. तर हे या ठिकाणी जर म्हटलं तर एक ऐतिहासिक किल्ला आहे मित्रांनो आणि हे जर म्हटलं तर एक धार्मिक ठिकाण आहे मित्रांनो. ठीक आहे. तर या व्यतिरिक्त जे पण पर्याय होते त्याच्याबद्दल देखील आपण माहिती जाणून घेतली. तर पुढे बघा, आपल्याला 8 नंबरचा प्रश्न काय दिला होता, सिंहगड किल्ल्याचे मूळ नाव काय? तर याच्यासाठी पर्याय दिले होते तोरणा, कोंढणा, शार्दुलगड आणि उमरठ. तर यापैकी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच कोंढणा. तर सिंहगड किल्ल्याचे मूळ नाव काय? तर आपल्याला कोंढणा हे आपल्याला सांगता येईल मित्रांनो. म्हणजे सिंहगड किल्ला याचे पूर्वीचे नाव जरी विचारलं तर कोंढणा किल्ला म्हणून ओळखला जात होता किंवा जायचा असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. तर ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. इतर जे पर्याय दिलेले आहेत मित्रांनो, तोरणा हा जर म्हटलं तर पुण्यातील वेगळा किल्ला आहे मित्रांनो, तर याचा आणि सिंहगडाचा काही संबंध नाही. त्यानंतर शार्दुलगड हा देखील एक दुसरा किल्ला आहे. त्यानंतर उमरठ जर म्हटलं तर हे एक गाव आहे मित्रांनो. ठीक आहे. तर चला पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो, 9 नंबरचा प्रश्न आहे. तर बघा, आता हा मराठीवरील प्रश्न विचारला गेला आहे मित्रांनो. तर यामध्ये आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, दागिन्यांनी सजवलेला याचा आपल्याला अर्थ विचारले मित्रांनो. ऑलरेडी जर म्हटलं तर जो अभ्यासक्रम या टॉपिक वरती आपण व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं की मराठी या टॉपिक वरती तुम्हाला कोणकोणत्या विषयावरती म्हणजे विषयानुसार कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारले जातात. तर इथे बघा, मराठी या विषयावरती तुम्हाला शब्दांचे अर्थ वारंवार विचारले जातात किंवा एक वाक्य दिलं असतं तर त्याचा अर्थ काय, त्या वाक्याचा अर्थ काय ते आपल्याला विचारलेलं असतं. तर इथं दागिन्यांनी सजवलेला याचा आपल्याला अर्थ विचारलेला आहे मित्रांनो. तर यामध्ये जर म्हटलं तर वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगतील ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच अलंकृत. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. तर या व्यतिरिक्त जे आपल्याला दिलेले आहे मित्रांनो, यामध्ये आपल्याला स्पष्टीकरण जर म्हटलं तर अलंकृत म्हणजे दागिन्यांनी सजवलेला. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. या व्यतिरिक्त जर म्हटलं तर अर्थ आपल्याला इथं अस्पष्ट सांगतील याचा. याचा अर्थ होतो तेजस्वी आणि याचा जर म्हटलं तर जोडलेला अर्थ होतो मित्रांनो. बाकीचे जे शब्द आहेत ते त्यांचे देखील अर्थ आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे.
पुढील बघा आपल्याला 10 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. गुरुत्वाकर्षण सिद्धांत व समीकरण कुठल्या शास्त्रज्ञांनी मांडले? तर यासाठी पर्याय दिलेले आहेत. पास्कल, त्यानंतर आईन्स्टाईन, त्यानंतर पुढे न्यूटन आणि बोअर. ठीक आहे, अशा प्रकारचं. तर आपल्या सर्वांनाच माहित आहे, जर म्हटलं तर गुरुत्वाकर्षण तर न्यूटन. ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. तर गुरुत्वाकर्षणाचा नियम किंवा सिद्धांत न्यूटनने मांडलेला आहे मित्रांनो. तर सी हे योग्य उत्तर होईल. पास्कल जर म्हटलं तर पास्कल यांनी जर म्हटलं तर द्रव दाबावरती जे काम केलेलं आहे ते आपल्याला सांगता येईल मित्रांनो. या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आईन्स्टाईन यांनी जर म्हटलं तर सापेक्षवाद याच्यावरती संबंधित आपल्याला काम केलेलं बघण्यासाठी भेटलेलं आहे. आणि बोअर यांनी जर म्हटलं तर अणुरचना संबंधित काम केलेलं आहे. तर चला पुढील प्रश्न आपण जाणून घेऊयात मित्रांनो. 11 नंबरचा प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे. एक महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्य. ठीक आहे, अधिकार व कर्तव्य याच्यावरती कशा टाईपचे प्रश्न विचारले जातात, तर त्याच रिलेटेड हा एक प्रश्न विचारला गेला मित्रांनो. तर बघा इथं काय म्हटलेलं आहे मित्रांनो, खालीलपैकी कुठली बाब पोलीस पाटलाच्या कर्तव्यात समाविष्ट नाही. मित्रांनो महत्वाचा IMP प्रश्न मित्रांनो. याच्यामध्ये जे पण पोलीस पाटलाचे प्रश्न विचारले गेले ते खूपच महत्वाचे असणार आहे. तर बघा इथे जर म्हटलं तर आपल्याला ए दिलेलं आहे, गावातील कायदा सुव्यवस्था राखणे. तर त्यानंतर 2 नंबरचं बी पर्याय दिलेला आहे, कार्यक्षेत्रातील गुन्ह्यांची माहिती पोलिसांना देणे. त्यानंतर नैसर्गिक आपत्ती रोगराई याबाबत नियंत्रण करणे आणि मतदान केंद्र जे आहे त्याचं प्रमुख म्हणून काम बघणे किंवा काम करणे. तर अशा प्रकारचे 4 पर्याय दिले होते. तर हे जे पहिले, दुसरं आणि तिसरं, तर हे जर म्हटलं तर हे आपल्याला पोलीस पाटलाच्या कर्तव्य याच्यामध्ये समाविष्ट होत आहेत, परंतु इथं नाही विचारले मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच मतदान केंद्र प्रमुख म्हणून काम करणे. आता मतदान केंद्र म्हणून प्रमुख काम करणे, तर हे पोलीस पाटलाचे कर्तव्य किंवा अधिकार किंवा कर्तव्य याच्यामध्ये येत नाही मित्रांनो. तर त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. मित्रांनो मतदान केंद्र प्रमुख हे जर म्हटलं तर निवडणूक आयोग हे जे काम करतं किंवा नेमतं हे आपल्याला सांगता येईल मित्रांनो. त्याचा आणि पोलीस पाटलाचा काही संबंध नाही मित्रांनो. तर इतर जे 3 दिलेले आहेत ते पोलीस पाटलाचे कर्तव्य आहेत, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. तर गावातील जी पण कायदा सुव्यवस्था राखणे तर ते पोलीस पाटलाचे कर्तव्य सांगता येईल. कार्यक्षेत्रातील गुन्ह्यांची जी माहिती आहे, कुठेही जर काही गुन्हा झाला तर त्याची माहिती पोलिसांना देणं, हा एक महत्त्वाचा आपल्याला पोलीस पाटलाचं कर्तव्य सांगता येईल. नैसर्गिक जी पण आपत्ती रोगराई असते त्याच्यावरती नियंत्रण करणे हे देखील पोलीस पाटलाचं कर्तव्य आहे असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो. बाकीच्या या जबाबदाऱ्या किंवा कर्तव्य आहे याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. तर चला पुढील आपल्याला 12 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो. बघा जिल्ह्याच्या माहितीवरती कसे प्रश्न विचारले जातात. आता यामध्ये आपल्याकडे भरपूर 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आहे. जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका बघता तर तेव्हा तुम्हाला लगेच समजून येतं की नक्की जिल्ह्याच्या माहितीवरती काय प्रश्न विचारले जातात, कसे प्रश्न विचारले जातात. तर त्यासाठी आपण ज्या नोट्स उपलब्ध करून देतो मित्रांनो, त्या तुमच्यासाठी अतिशय म्हणजे अतिशय महत्त्वाचे असणार आहे. कारण त्याच्यानुसार आपण जिल्ह्याची माहिती देखील उपलब्ध करून देत असतो. जी की कोणत्याही जिल्ह्यासाठी पदभरती आली तर त्याच्यासाठी सेपरेट देत असतो. आता जालना पदभरती चालू मित्रांनो, तर जालना जिल्ह्याची सेपरेट तुम्हाला माहिती आपण बनवून दिलेली आहे. तर बघा आपल्याला 12 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. खालीलपैकी कुठली नदी नांदेड जिल्ह्यात वाहत नाही. इथं नाही म्हटलेले मित्रांनो, नद्यांवरती प्रश्न आलाय. तर वैनगंगा दिलंय, गोदावरी दिलंय, कयाधू दिलंय आणि मन्याड दिलेला आहे. तर यासाठी आपल्याला योग्य उत्तर सांगता येईल मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच वैनगंगा. तर ही नदी आपल्याला सांगता येईल नांदेड जिल्ह्यातून वाहत नाही. बाकीच्या इतर नद्या नांदेड जिल्ह्यातून वाहतात मित्रांनो. याच्यामध्ये गोदावरी, कयाधू आणि मन्याड या नद्यांचा समावेश आहे मित्रांनो. ठीक आहे. तर ऑप्शन क्रमांक जर म्हटलं तर ऑप्शन क्रमांक 1 ही आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर त्याच्या संदर्भात जर म्हटलं तर ही माहिती इथे दिलेली आहे. आता वैनगंगा ही जी नदी आहे मित्रांनो, ती नांदेडमध्ये नसून किंवा नांदेड जिल्ह्यातून वाहत नसून ही नदी विदर्भात वाहते मित्रांनो, नांदेड जिल्ह्यामध्ये नाही. हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. पुढील आपल्याला 13 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. नीरज चोप्रा हे नाव कुठल्या खेळाशी निगडीत आहे. तर याच्यासाठी पर्याय दिलेले आहेत कबड्डी, क्रिकेट, भालाफेक आणि गोळाफेक. तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच नीरज चोप्रा हे नाव भालाफेक या खेळाशी निगडीत आहे. मित्रांनो नीरज चोप्रा हे ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेते आहेत, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. ज्यांचा खेळ जर म्हटलं तर भालाफेक या खेळाशी ते संबंधित आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो पोलीस पाटील या पदासाठी खेळ व खेळाडू यांच्या संबंधित वारंवार माहिती विचारली जाते.
आतापर्यंत जर म्हटलं तर हा 2 नंबरचा प्रश्न आहे खेळ व खेळाडू या संबंधितचा. तर याच्यावरती पोलीस पाटलाचा जो अभ्यासक्रम आहे याच्यावरती जर म्हटलं तर 6 प्रश्नपत्रिकेचं आपण स्वरूप जाणून घेतलं होतं मागील व्हिडिओच्या माध्यमाने. त्याच्यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम विषयानुसार किती प्रश्न विचारले जातात ते संपूर्ण सांगितलं होतं. तर हा पूर्ण व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो व्हिडिओ बघायला विसरू नका, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. तर इतर जे पर्याय दिलेले आहेत त्यांच्याशी नीरज चोप्रा यांचा संबंध नाही असं देखील म्हणता येईल मित्रांनो. तर चला पुढील 14 नंबरचा प्रश्न आता आपण बघत आहोत मित्रांनो. पुढील 14 नंबरचा प्रश्न दिलाय, भारत स्वतंत्र झाला तेव्हा गव्हर्नर जनरल कोण होते? मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे. जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा गव्हर्नर जनरल कोण होते? आपल्याला पर्याय दिलेले आहेत माउंटबॅटन, त्यानंतर रिपन, कर्झन आणि इर्विन अशा प्रकारचे पर्याय दिलेले आहेत मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच माउंटबॅटन हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो लॉर्ड माउंटबॅटन हे 1947 साली भारताचे गव्हर्नर जनरल होते असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. इथं बाकीचे जे पर्याय दिलेले आहेत लॉर्ड रिपन जर म्हटलं तर हे स्थानिक स्वराज्य सुधारण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत मित्रांनो. त्यानंतर लॉर्ड कर्झन जर म्हटलं तर बंगालची फाळणी याच्यासाठी प्रसिद्ध आहेत मित्रांनो. इर्विन जर म्हटलं तर गांधी इर्विन करार याच्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांची कार्य किंवा त्यांची कामगिरी याच्या संदर्भात थोडक्यात इथं माहिती मी इथं देऊन घेतलेली आहे. पुढील आपल्याला बघा पोलीस पाटील याच्या संबंधात इथं माहिती विचारली मित्रांनो. पोलीस पाटील पदाचे नियुक्ती प्राधिकारी कोण असा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. म्हणजे नियुक्ती प्राधिकारी कोण विचारलंय इथं आपल्याला विचारलंय पोलीस पाटलाविषयी माहिती. ठीक आहे, हा 2 नंबरचा प्रश्न विचारला गेलाय पोलीस पाटील व त्याच्या संदर्भात इथं माहिती. तर पर्याय दिलेले आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि विभागीय आयुक्त. तर उपविभागीय अधिकारी म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी हे आपल्याला पोलीस पाटलाचे नियुक्ती प्राधिकारी असतात, अधिकारी असतात असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो. नोट्स बद्दल ऑलरेडी आपण माहिती दिलेली मित्रांनो. पोलीस पाटील पदासाठी अतिशय महत्वाचे आपण IMP नोट्स उपलब्ध करून देतोय. याच्या मागे आपल्याला मागील 25+ मागील झालेल्या पोलीस पाटलाच्या प्रश्नपत्रिका भेटतील. त्याचसोबत मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, IMP GK, पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य व अधिनियम, जिल्ह्याची माहिती सेपरेट भेटून जाईल आणि 25 प्रश्नपत्रिका या सर्व 199 मध्ये भेटतील. पाहिजे असेल तर या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचंय आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व नोट्स PDF स्वरूपामध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड केल्या जातील. तर चला आता पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू करत आहोत मित्रांनो. तर उपविभागीय अधिकारी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. इतर माहिती आपण जाणून घेऊयात. तर त्या संदर्भातच इथे माहिती दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये पोलीस पाटील पदाची नेमणूक उपविभागीय अधिकारी ज्याला आपण SDO असं म्हणतो मित्रांनो, तर हा अधिकारी करत असतो मित्रांनो. इतर जे पर्याय दिलेले आहेत यामध्ये पोलीस जिल्हा अधीक्षक दिले मित्रांनो, तर पोलीस दल प्रमुख आपण म्हणू शकतो, परंतु पोलीस पाटलासाठी नियुक्ती करत नाही तर असं म्हणू शकतो मित्रांनो. त्याच्यामुळे हे पर्याय होणार नाही. पोलीस निरीक्षक तर हे जर म्हटलं तर यांना थेट नियुक्तीचा पोलीस पाटलाचा याचा संबंध नाही मित्रांनो. विभागीय आयुक्त जर म्हटलं तर महसूल विभागाचे हे प्रमुख असतात मित्रांनो, परंतु पोलीस पाटला संदर्भात इथं काही त्यांचा निवडण्याचा इथं अधिकार नसतो. तर हा जो अधिकार असतो मित्रांनो उपविभागीय अधिकारी यांना असतो मित्रांनो नेमणूक करण्याचा. ठीक आहे, तर ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आपल्याला 16 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, विवा शिरवाडकर यांचे टोपण नाव काय असा प्रकारचा प्रश्न विचारला गेला मित्रांनो. ऑलरेडी जो अभ्यासक्रमाचा आपण व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यामध्ये तेव्हा सांगितलं होतं लेखक व त्यांची टोपण नावे याच्यावरती तुम्हाला वारंवार प्रश्न विचारले जातात. जे पण महत्वाचे पुस्तक आहेत त्यांचे लेखक कोण, कादंबऱ्यांचे लेखक कोण किंवा त्या लेखकांचं टोपण नाव काय याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर इथे देखील अशाच टाईपचा प्रश्न विचारला गेला मित्रांनो. विवा शिरवाडकर यांचे टोपण नाव अनिल दिलंय, बालकवी दिलंय, कुसुमाग्रज दिलंय आणि निराला दिलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच कुसुमाग्रज हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो विवा शिरवाडकर यांना कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखले जाते. आता या व्यतिरिक्त इतर पर्याय दिलेले आहेत अनिल, तर याच्यासाठी जर म्हटलं तर हे टोपण नाव नाही असं म्हणायला हरकत नाही. बालकवी देखील याच्यावरती देखील हा एक महत्वाचा मुद्दा असणार आहे मित्रांनो, IMP असणार आहे मित्रांनो. बालकवी हे कोणत्या यांचं टोपण नाव आहे मित्रांनो, तर त्र्यंबक डोंबरे. ठीक आहे, त्र्यंबक डोंबरे यांचं बालकवी हे टोपण नाव आहे मित्रांनो. आणि निराला हे जर म्हटलं तर एक हिंदी कवी आहेत असं देखील आपल्याला म्हणायला हरकत नाही. बालकवी हे एक महत्वाचा मुद्दा नोट करून घ्या मित्रांनो, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर चला पुढील आपल्याला 17 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे मित्रांनो. 17 नंबरचा प्रश्न आपल्याला बघा काय दिलेला आहे, आत्म पॅम्फलेट या मराठी चित्रपटाचे आपल्याला दिग्दर्शक कोण अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय.
तर पर्याय आपल्याला काय काय दिलेले आहेत मित्रांनो, शिवाजी पाटील दिले, त्यानंतर नागराज मंजुळे दिले, त्यानंतर आशिष बेंडे दिले आणि आपल्याला मोकाशी यांचं नाव दिलेलं आहे, परेश मोकाशी यांचं नाव. तर ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच आशिष बेंडे हे आपल्याला दिग्दर्शक होते असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो. ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर जे नावं दिलेले आहेत मित्रांनो त्यांच्याबद्दल देखील माहिती घेऊयात. ते जे महत्त्वाचे व्यक्ती आहेत मित्रांनो हे, तर त्यांनी कोणत्या चित्रपटाचं काम केलेलं आहे, कोणत्या चित्रपटाचे दिग्दर्शक होते ते, त्याच्याबद्दल देखील माहिती विचारली जाते मित्रांनो. जसे की शिवाजी पाटील यांचं जर म्हटलं तर ढग या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर नागराज मंजुळे हे सैराट या पिक्चराचे होते. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर परेश मोकाशी हे जर म्हटलं तर हरिश्चंद्रची फॅक्टरी या चित्रपटाचे दिग्दर्शक होते असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे इतर माहिती देखील आपल्यासाठी महत्त्वाची असते, ती देखील आपण बघून घेतली. तर चला पुढील आपल्याला 18 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. निवडणुकीत मतदान नोंदणीसाठी किमान वय किती असते अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. तर पर्याय दिलेले आहेत 18, 21, 25 आणि कुठं वयाचे कोणतेही बंधन नाही अशा प्रकारचं दिलेलं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर सर्वांनाच माहिती आहे. ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच 18 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो भारतामध्ये मतदान नोंदणीसाठी किमान 18 वर्ष पूर्ण असावे लागतात मित्रांनो. या व्यतिरिक्त जर म्हटलं तर 21 आणि 25 उमेदवारीसाठी हे वय असतं, ही गोष्ट लक्षात घ्या. यामध्ये हे जे डी ऑप्शन आहे ते इथं चुकीचं पर्याय आहे असं देखील म्हणायला हरकत नाही. आपलं ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर चला पुढील बघा, तुम्हाला सांगितलं होतं कधी कधी पोलीस पाटलासाठी देखील, पोलीस पाटील पदासाठी देखील जर म्हटलं तर इंग्रजी या विषयावरती प्रश्न विचारले जातात. तर ते कसे विचारले जातात याचं देखील तुम्हाला स्वरूप मी काल सांगितलं होतं, परंतु आता प्रश्न आलेला आहे तर संपूर्ण स्पष्टीकरण जाणून घेऊयात. 19 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, एक्सपेरिमेंट या शब्दाचा अर्थ काय. आता आपल्याला अर्थ विचारले मित्रांनो, ऑलरेडी मी टॉपिक देखील सांगितलं होतं आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. एक तर अर्थ विचारला जातो किंवा करेक्ट स्पेलिंग विचारली जाते मित्रांनो, किंवा एखादं आपल्याला दिलेलं असतं एक वाक्य आणि त्यातील एखादा शब्द याचा अर्थ काय या टाईपचे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. तर इथे डायरेक्टली एक्सपेरिमेंट हा शब्द दिलेला आहे, याचा अर्थ काय तर पर्याय दिलेले आहे तर परीक्षा, प्रयोग, त्यानंतर निदर्शन आणि अनुभव. तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे याचा अर्थ काय होतो मित्रांनो, प्रयोग. म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. एक्सपेरिमेंट करणे म्हणजे प्रयोग करणे. ठीक आहे. अशा प्रकारचं प्रयोग किंवा परीक्षण देखील आपण म्हणू शकतो. ठीक आहे. इतर जे पर्याय दिलेले आहेत जसे की परीक्षेला आपण टेस्ट म्हणू शकतो. निदर्शक दिलेले मित्रांनो तर याच्यासाठी प्रोटेस्ट म्हणू शकतो मित्रांनो. त्यानंतर पुढे अनुभव जर म्हटलं तर अनुभवासाठी जर म्हटलं तर एक्सपिरियन्स असं आपण म्हणू शकतो. हा शब्द आपल्याला इथं मॅच होतोय असं आपण म्हणू शकतो. तर इतर पर्याय दिलेले आहेत तर त्यांची देखील माहिती इथं असणं गरजेचं असणार आहे. तर पुढे बघा 20 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, वस्तू आणि सेवा कराला इंग्रजीमध्ये काय म्हणतात. तर यासाठी आपल्याला शॉर्ट फॉर्म विचारले मित्रांनो. यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला EST दिलंय, त्यानंतर VST दिलंय, IT दिलंय आणि त्यानंतर पुढे जर म्हटलं तर GST दिलेला आहे. तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे वस्तू आणि सेवा कराला जर म्हटलं तर इंग्रजीमध्ये GST म्हणतात मित्रांनो, म्हणजेच गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ठीक आहे. तर हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी. इतर जे पर्याय दिलेले आहेत यामध्ये जर म्हटलं तर हे काही महत्त्वाचे नाही किंवा याचा अर्थही व्यवस्थित होत नाही असं म्हणायला हरकत नाही, परंतु IT वरती देखील वारंवार प्रश्न विचारला जातो. ITचा फुल फॉर्म जर विचारला तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे आपल्या प्रश्नाचं तेव्हाचं योग्य उत्तर असायला पाहिजे. तर चला पुढील प्रश्न. तर खाली आपल्याला 21 नंबरचा आपला प्रश्न चालू आहे मित्रांनो. तर 21 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, खालीलपैकी सर्वात वरिष्ठ अधिकारी कोण. आता याच्यामध्ये वेगवेगळे अधिकाऱ्यांची नावं दिलेली आहेत मित्रांनो. तर वरिष्ठ अधिकारी विचारलेले आहेत मित्रांनो. याच्यामध्ये पोलीस महासंचालक दिले, पोलीस महानिरीक्षक दिले, पोलीस उपायुक्त दिले. ठीक आहे. उपायुक्त, त्यानंतर पोलीस अधीक्षक दिलेला आहे. तर यापैकी आपल्याला सर्वात वरिष्ठ अधिकारी कार्य विचारले मित्रांनो. तर यातील सर्वात वरिष्ठ अधिकारी पोलीस महासंचालक हे आपल्याला सांगतील मित्रांनो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पोलीस महासंचालक यांना आपण काय म्हणतो, DGP. ठीक आहे. तर हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे आणि हा राज्यातील पोलीस दलाचा सर्वोच्च अधिकारी असतो असं देखील आपल्याला म्हणायला हरकत नाही. महानिरीक्षक जर म्हटलं तर विभाग पातळीवरील हा अधिकारी असतो सर्वात मोठा. त्यानंतर उपायुक्त जर म्हटलं तर शहर पातळीवरती आणि अधीक्षक हा जिल्हा पातळीवरती असतो. हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे.
पुढे बघा मित्रांनो, आता इथेच मागे जर म्हटलं तर आपण फुल फॉर्म बघितला होता. बाकीचे जे पर्याय दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये त्याच्याच टाईपचा इथे प्रश्न विचारलाय बघा. आयटी, ठीक आहे, आयटीचा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा फुल फॉर्म आहे. तर इथे लगेच आपल्याला त्याचा फुल फॉर्म विचारलाय मित्रांनो. विस्तार म्हणजे फुल फॉर्म इथे विचारलेला आहे. आयटी कंपनी या शब्दाचा विस्तार काय असं म्हटलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, तर त्याच्यामुळे हे जे बाकीचे पर्याय असतात त्यांची देखील डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमाने देण्याचा प्रयत्न करतो, जे की आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो. तर बघा, उदाहरण देखील तुम्हाला लगेच इथे भेटून गेलं. आयटी कंपनीचा विस्तार, ते इथे इंडिया दिलंय, त्यानंतर इंटरवल दिलंय, त्यानंतर इम्पॉर्टंट दिलंय आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर ऑप्शन क्रमांक डी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आयटी म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणू शकतो माहिती तंत्रज्ञान. पुढे इंडिया आपल्या देशाचं नाव दिलंय मित्रांनो. इंटरवल जर म्हटलं तर कालांतर आपण म्हणू शकतो मराठी अर्थ. आणि इम्पॉर्टंट म्हणजे महत्वपूर्ण, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. मराठी अर्थ देखील तुम्हाला इथं सांगून घेतलेला आहे. त्यानंतर पुढे 23 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो, खालीलपैकी कोण जगप्रसिद्ध आपल्याला तबला वादक आहे असं विचारलं मित्रांनो. तबला वादक, ठीक आहे. तर याच्यामध्ये जर म्हटलं तर शिवकुमार शर्मा दिलंय, त्यानंतर जावेद अली दिलंय, जाकीर हुसेन दिलंय आणि हरिप्रसाद चौरसिया, अशा प्रकारचेही आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत मित्रांनो. तर आपल्याला जगप्रसिद्ध तबला वादक विचारलं तर जाकीर हुसेन, ठीक आहे, जाकीर हुसेन. तर हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असायला पाहिजे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी, ठीक आहे. बघा इथं ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. जाकीर हुसेन हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटतील आपल्याला तबला वादक आहेत असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो. ठीक आहे, तर ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर असणार आहे. शिवकुमार, इतर जे पर्याय दिलेले आहेत यातील शिवकुमार शर्मा हे जर म्हटलं तर संतूर वादक आहेत मित्रांनो. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर जावेद अली हे एक गायक आहेत महत्वाचे. त्यानंतर हरिप्रसाद चौरसिया हे जर म्हटलं तर बासरी वादक आहेत मित्रांनो. हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. चला, पुढील आपल्याला काय दिलेला आहे 24 नंबरचा प्रश्न बघा. पुन्हा जर म्हटलं तर पोलीस पाटील या संदर्भात हा प्रश्न विचारला गेलाय मित्रांनो. तर या टाईपचे प्रश्न विचारले जातात. पोलीस पाटील पात्रता, नेमणूक, शिस्तभंग या बाबी कुठल्या कायद्यात समाविष्ट आहेत मित्रांनो, अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. तर पर्याय दिलेले आहेत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, पुढे दिलंय भारतीय दंड विधान, त्यानंतर महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम. तर हे सर्व जे नेमणूक किंवा जे पण महत्वाचे जे कायदे आहेत मित्रांनो, ते सर्व महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम याच्या अंतर्गत येत असतात मित्रांनो, याच्यामध्ये दिलेले असतात. तर त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पोलीस पाटला संबंधित तरतुदी महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम याच्यामध्ये सर्व काही दिलेले आहेत. आणि आपण जे पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य व अधिनियम देतो याच्यामध्ये संपूर्ण पोलीस पाटलाबद्दल डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे आपल्या नोट्समध्ये. तर नोट्स बाय करायला विसरू नका, अतिशय महत्त्वाचे नोट्स असणार आहेत. तर चला, पुढील आपल्याला बघा इतर जे पर्याय दिलेले आहेत जसे की जमीन महसूल अधिनियम. हे जर म्हटलं तर महसूल व जमिनीचे कामकाज याच्या संदर्भात त्याच्यामध्ये माहिती असते मित्रांनो. भारतीय दंड विधान याच्यामध्ये गुन्हे व शिक्षा याच्या संदर्भात माहिती. त्याच्यानंतर पुढे जर म्हटलं तर ग्रामपंचायत अधिनियम याच्यामध्ये जर म्हटलं तर पंचायत व्यवस्था याच्या संदर्भात इथं माहिती दिलेली असते किंवा त्या संदर्भात तो आहे असं म्हणायला हरकत नाही. नंतर पुढे बघा 25 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, हा देखील प्रश्न पोलीस पाटील या संदर्भातच विचारलेला आहे. तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्यायानुसार देखील चेंज होऊ शकतं. ते कसं ते देखील व्यवस्थित सांगून घेतो. तर बघा, सर्वप्रथम प्रश्न काय दिलेला आहे, पोलीस पाटलाच्या अनुपस्थित त्याचे कामकाज कोण बघते. तर यासाठी पर्याय दिलेले आहेत संघटना अध्यक्ष, कोतवाल, शेजारील गावातील पोलीस पाटील आणि पोलीस नाईक. तर बघा मित्रांनो, यामध्ये जर म्हटलं तर जे आपले तहसीलदार असतात किंवा उपविभागीय अधिकारी असतात मित्रांनो, तर त्यांना तो अधिकार आहे. जर काही कारणास्तव पोलीस पाटील या पदाचे जे पण आता सध्याला जे कार्यरत असतात त्यांनी रजा घेतली, ठीक आहे, मोठ्या प्रमाणामध्ये 2 ते 3 महिन्यासाठी रजा घेतली किंवा काही कारणास्तव त्यांनी राजीनामा दिला, ठीक आहे, तर त्या पदावरती काही दिवसांकरता किंवा 4 ते 5 महिन्याकरता देखील जर म्हटलं तर त्या पदावरती दुसऱ्या व्यक्तीला तिथं ठेवण्याचा अधिकार जे आपले तहसीलदार असतात, उपविभागीय अधिकारी असतात, त्यांना तो अधिकार असतो मित्रांनो. ते तिथं कामकाज बघण्यासाठी त्या दुसऱ्या व्यक्तीची नेमणूक तिथं करू शकतात. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आपल्याला पर्यायामध्ये कोतवाल जर उत्तर असेल तर हे देखील आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. काही मागील GR नुसार किंवा काही प्रश्नांनुसार जर म्हटलं तर पुस्तकांनुसार हे देखील आपल्याला तिथं उत्तर दिलेलं बघण्यासाठी भेटतं.
तर शेजारील गावचा जो पोलीस पाटील आहे तो काही दिवसांकरता तिथं जो कामकाज आहे तो सांभाळू शकतो मित्रांनो. ठीक आहे, तर कोतवाल हे आपलं पहिलं उत्तर असणार आहे मित्रांनो. 2 नंबरचं जर म्हटलं तर हे शक्यता नसणार आहे मित्रांनो. हे पर्यायामध्ये देखील असलं तरी कोतवाल हेच उत्तर द्यायचंय आणि हेच फक्त असेल तर तेव्हा आपण हे उत्तर सिलेक्ट करू शकता. किंवा आता जर म्हटलं तर रजा घेतली असेल काही कारणास्तव त्या उमेदवारांनी डायरेक्टली राजीनामा दिला असेल तर सांगितल्याप्रमाणे 3 ते 4 महिन्याच्या कालावधीसाठी देखील आपले जे तहसीलदार असतात, उपविभागीय अधिकारी असतात, त्यांना अधिकार असतो की त्या गावामध्ये दुसऱ्या पोलीस पाटील उमेदवाराची निवड करणं, त्यांच्याकडे तो अधिकार असतो. तर ते तिथे दुसऱ्या पोलीस पाटलाची देखील तोपर्यंत निवड करू शकतात मित्रांनो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला प्रत्येक पर्यायानुसार काय पर्याय दिलेला आहे तर त्यानुसार आपल्याला तिथं सिलेक्ट करावं लागणार आहे. याच्या व्यतिरिक्त संपूर्ण माहिती तुम्हाला समजून आली. इतर जे पर्याय दिलेले आहेत संघटना अध्यक्ष, तर पंचायत समितीचे ते प्रमुख असतात. पोलीस नाईक जर म्हटलं तर पोलीस दलातील पद आहे मित्रांनो. इतर जर म्हटलं तर आता इतर आपण माहिती बघूयात मित्रांनो. बाकीची जी माहिती आहे ती आता आपण बघूयात. पुढे जर म्हटलं तर बघा आपल्याला 26 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. शीख धर्मातील दुसरे गुरु कोण, अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. याच्यासाठी जर म्हटलं तर गुरु नानक देव दिलेले आहे, गुरु अंगद देव दिले, त्यानंतर गुरु तेग बहादूर दिलाय, गुरु गोविंद किंवा गोविंद सिंग दिलेला आहे. अशा प्रकारचे 4 पर्याय दिलेले आहेत. तर मित्रांनो इथं दुसरे गुरु विचारलेले आहेत. शक्यतो इथं पहिले गुरु विचारले जातात मित्रांनो. ठीक आहे, किंवा 10वे गुरु विचारले जातात. ठीक आहे, किंवा आता इथे जर म्हटलं तर दुसरे गुरु विचारलेले आहेत. शीख धर्मातील दुसरे गुरु कोणते, तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे गुरु अंगद देव. ठीक आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो सांगितल्याप्रमाणे पोलीस पाटील पद भरतीच्या नोट्स आपण तयार केलेल्या अतिशय महत्त्वाच्या IMP नोट्स असणार आहे. पुन्हा देखील तुम्हाला 1 मिनिटामध्ये याची माहिती देऊन घेतो. यामध्ये आपल्याला मागील प्रश्नपत्रिका प्लस नोट्स भेटणार आहेत मित्रांनो. टोटल जर म्हटलं तर 199 मध्ये तुम्हाला 25 प्लस मागील प्रश्नपत्रिका प्लस सर्व विषयांच्या नोट्स असणार आहे. मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, IMP GK, चालू घडामोडी, पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य व अधिनियम, जिल्ह्याची माहिती, हे सर्व तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे. जर पाहिजे असेल तर या नंबरवरती पेमेंट करून याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती सेंड केली जाईल. ठीक आहे, आता दुसरे गुरु या प्रश्नाचं आपल्याला इथं उत्तर समजून आलेलं आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बाकीचे जे पर्याय आहेत ते देखील आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत मित्रांनो. ठीक आहे, तर बघा यामध्ये पहिले जे आपल्याला महत्त्वाचं पहिले गुरु कोणते हे विचारलं जातं. तर गुरु नानक जे आहेत ते पहिले गुरु आहे मित्रांनो. आणि गुरु आनंद हे जर म्हटलं तर आपल्याला सांगता येईल मित्रांनो याच्यामध्ये सॉरी गुरु अंगद हे आपल्याला दुसरे गुरु आहेत असं सांगता येईल. याच्या व्यतिरिक्त जे आपल्याला पर्याय दिलेले आहेत बघा, याच्यामध्ये जर म्हटलं तर गुरु नानक देव म्हटलेले आहेत मित्रांनो. तर हे सांगितल्याप्रमाणे आपल्याला सांगता येईल शीख धर्मातील, ठीक आहे, शीख धर्मातील पहिले गुरु आहेत मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर ते आपल्याला गुरु तेग बहादूर दिले, तर हे 9वे गुरु आहेत मित्रांनो. किती 9वे गुरु. आणि आपल्याला गुरु गोविंद सिंग किंवा गुरु गोविंद सिंग हे जर म्हटलं तर 10वे गुरु आपल्याला सांगता येईल मित्रांनो. याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, तर बाकीची जी इतर महत्त्वाची माहिती होती ती देखील पर्यायामध्ये आपली कव्हर झालेली आहे. त्यामुळे देखील सांगत असतो की पर्याय आपल्यासाठी खूपच महत्त्वाचे असतात. बघा पुढे आपल्याला 27 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय. थोडक्यात जर म्हटलं तर GDP म्हणजे काय असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर पर्याय दिलेले आहेत. एका देशाच्या सीमेत उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा. 2 नंबरचा पर्याय दिलाय निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. 3 नंबरचा स्थूल राष्ट्रीय निर्यात आणि शेवटचा सरकारी उत्पन्न. तर अशा प्रकारचे 4 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच एका देशाच्या सीमेत उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा म्हणजेच GDP होय असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो. मित्रांनो यामध्ये जर म्हटलं तर GDP म्हणजे एका देशाच्या सीमेत एका कालावधीत उत्पादित झालेल्या वस्तू व सेवांची एकूण किंमत होय असं देखील म्हणता येईल मित्रांनो. इतर जे पर्याय दिलेले आहेत यामध्ये निव्वळ राष्ट्रीय उत्पादन दिले मित्रांनो, NNP दिले. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर स्थूल राष्ट्रीय निर्यात, तर हे निर्याती संबंधित आपल्याला म्हणता येईल मित्रांनो. आणि सरकारी उत्पन्न याच्यामध्ये जर म्हटलं तर एकूण महसूल वेगळा आहे असं देखील म्हणता येईल मित्रांनो. पुढे जर म्हटलं तर 28 नंबरचा प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे. सध्या कुठला वित्त आयोग स्थापित आहे. आता यामध्ये जर म्हटलं तर आताच्या स्थितीला 2025 मध्ये जरी विचार केला तर आपल्या या प्रश्नाचं हेच उत्तर असणार आहे मित्रांनो. पर्याय दिले होते 10वा, 12वा, 14वा आणि 15वा. तर 15वा म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. सध्या स्थितीला जरी म्हटलं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी. ठीक आहे, तर बाकीचे जर म्हटलं तर या आधीचे आयोग होऊन गेलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. तर पुढे बघा आपल्याला
29 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो, खालीलपैकी वेगळा पर्याय ओळखा, पूर्ण मराठी या विषयावरील हा प्रश्न विचारला गेलाय मित्रांनो. तर यामध्ये उपमा दिले, त्यानंतर चेतन गुणोत्ती दिले, रूपक दिले आणि भुजंग पर्याय दिले. ठीक आहे, तर यापैकी वेगळा पर्याय दिलेला ओळखायचा आहे. तर आपल्याला जर म्हटलं तर उपमा, त्याच सोबत चेतना गुणवत्ती आणि रूपक हे जर म्हटलं तर आपल्याला अलंकाराचे प्रकार बघण्यासाठी भेटतात. आणि 4 नंबरचा जे पर्याय दिलेला आहे मित्रांनो, भुजंग पर्यायात, हे जर म्हटलं तर हा एक छंद आहे असं म्हणता येईल मित्रांनो. बाकीचे जर म्हटलं तर हे अलंकाराचे प्रकार आहेत असं आपल्याला म्हणता येईल मित्रांनो, जसं की उपमा अलंकार, रूपक अलंकार आणि चेतन गुणवत्ती अलंकार. ठीक आहे, तर त्यामुळे वेगळा पर्याय ऑप्शन क्रमांक डी हा पर्याय होत आहे मित्रांनो. तर चला पुढे जर म्हटलं तर बघा, आता इंग्लिश या विषयावरती पूर्ण प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. एक वाक्य दिलेलं आहे मित्रांनो. तर या वाक्यात प्रॉपरली, ठीक आहे, प्रॉपरली हे जे आहे ते काय आहे ते आपल्याला विचारलंय. याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला ते ओळखायचंय मित्रांनो, वर्ब आहे की ऍडवर्ब आहे की कंजक्शन आहे, अशा प्रकारचे वेगवेगळे पर्याय दिलेले आहे. तर यामध्ये सोपं होतं मित्रांनो, ऍडवर्ब म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. प्रॉपरली हा शब्द क्रियेला विशेषण देतो. ठीक आहे, तर त्यामुळे जर म्हटलं ते ऍडवर्ब आहे असं म्हणता येईल मित्रांनो. ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. यामध्ये जर म्हटलं तर बाकीचे पर्याय दिलेले आहेत, यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. ठीक आहे, तर इंग्रजी विषयावरती कसे प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला इथे समजून येणं गरजेचं असणार आहे. तर पुढे बघा, जर म्हटलं तर 31 नंबरचा प्रश्न दिलाय. पुन्हा एकदा सांगतोय, इंग्रजी या विषयावरती कंपल्सरी प्रश्न विचारले जात नाही, काही काही जिल्ह्यांसाठी विचारले जातात. म्हणजे 50% चान्स आहे की तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये इंग्रजी या विषयावरती प्रश्न विचारले जातील. परंतु मराठी या विषयावरती शक्यता 100% प्रश्न विचारले जातातच, त्यामुळे मराठी विषय देखील अभ्यासायला विसरू नका. ठीक आहे, तर बघा इथे देखील हा मराठी विषयावरतीच प्रश्न विचारला गेला मित्रांनो. मराठी व्याकरण किंवा मराठी भाषावरती इथे प्रश्न विचारला मित्रांनो. मराठी भाषा कुठल्या लिपीत लिहिली जाते, महत्वाचा IMP प्रश्न मित्रांनो. ऑलरेडी जर म्हटलं तर पोलीस भरतीला देखील या टाईपचे प्रश्न विचारले जातात. तर बघा, मराठी भाषा कुठल्या लिपीत लिहिली जाते, आपल्याला पर्याय दिले मोडी, देवनागरी, त्यानंतर हिंदी आणि द्रविड. तर ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच देवनागरी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. मराठी भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते. इतर जे पर्याय दिलेले आहेत मित्रांनो, जसे की मोडी भाषा, तर ही जुन्या काळात वापरली जात होती मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. पुढे जर म्हटलं तर हिंदी ही देखील आपल्या मराठी भाषेसारखी एक सेपरेट भाषा आहे मित्रांनो. द्रविड भाषा जर म्हटलं तर हा एक भाषांचा समूह आहे मित्रांनो, भाषा समूह देखील आपण म्हणू शकतो. तर या टाईपचे तुम्हाला बाकीचे पर्याय देखील माहिती असणं गरजेचं असणार आहे. तर पुढील आपल्याला 32 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, जायकवाडी धरणाजवळ कुठले शहर आहे, महत्वाचा प्रश्न मित्रांनो. याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. तर पर्याय दिलेले तर पैठण, जळगाव, तुळजापूर आणि नांदेड. तर मित्रांनो या प्रश्नाचं पर्याय असणार आहे ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच पैठण. जायकवाडी धरणाजवळ पैठण शहर आहे असं आपल्याला सांगता येईल. तर बघा मित्रांनो, जायकवाडी जे धरण आहे मित्रांनो ते औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे, ते देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे, पैठण जवळ. ठीक आहे, पुढे जर म्हटलं तर आपल्याला इतर जे पर्याय दिलेले आहेत यामध्ये जर म्हटलं तर जळगाव, याच्यामध्ये जर म्हटलं तर त्या परिसरामध्ये तापी नदीचा परिसर आहे असं म्हणता येईल. तुळजापूरला जर म्हटलं तर तुळजाभवानी मंदिर आहे मित्रांनो. नांदेड जर म्हटलं तर हे गोदावरीच्या किनारी आहे. ठीक आहे, गोदावरी नदीच्या किनारी आहे नांदेड शहर. याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो की नांदेड शहर कोणत्या नदीच्या किनारी किंवा कोणत्या ठिकाणी वसलेले आहे मित्रांनो, तर गोदावरी नदीच्या किनारी किंवा काठी वसलेला आहे असं आपल्याला सांगता येईल. बाकीची जी माहिती ती देखील मी तुम्हाला इथे सांगून घेतली. तर पुढे बघा, आपल्याला 33 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, पुरवठ्यापेक्षा मागणी वाढल्यास त्याचा परिणाम काय होतो. तर त्याच्यासाठी पर्याय दिलेले आहेत महागाई, टाळेबंदी, सवलत आणि निर्यात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो, महागाई. तर त्याच्यासाठी हे जे शब्द दिलेले असतात त्यांचे अर्थ आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं मित्रांनो. ठीक आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे. तर बघा मित्रांनो, मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त असल्यास किमती वाढतात म्हणजेच महागाई होते. म्हणजेच याचाच अर्थ पुरवठ्यापेक्षा मागणी वाढल्यास आपल्याला त्याचा परिणाम काय होतो, तर महागाई वाढते असं म्हणायला हरकत नाही. इतर जे पर्याय दिले जसे की टाळेबंदी, जसे की कामबंदी आपण त्याला म्हणू शकतो. सवलत म्हणजेच त्याच्यामध्ये आपण जसं की यामध्ये जर म्हटलं तर डिस्काउंट देणे किंवा किंमत कमी करणे. ठीक आहे, आपल्याला यामध्ये सूट देणं असं देखील म्हणता येईल, सवलत देणे, सूट देणे किंवा कमी किंमत करणे असं म्हणता येईल. निर्यात म्हणजे बाहेर विक्री, आपण जिथे राहतो त्याच्या व्यतिरिक्त बाहेर विक्री करणे, तर निर्यात आपण केली असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो. ठीक आहे, तर चला पुढील 34 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे मित्रांनो. बघा, खालीलपैकी कोणता देश द्वितीय म्हणजे दुसऱ्या महायुद्धामध्ये, ठीक आहे, द्वितीय म्हणजे दुसऱ्या महायुद्धामध्ये अक्ष राष्ट्रात समाविष्ट नव्हता. ठीक आहे, आता अक्ष राष्ट्रात म्हणजे नक्की काय, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या देशांचा समावेश होता मित्रांनो. तर त्याच्यामध्ये कोणत्या देशाचा समावेश नव्हता हे आपल्याला इथे विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये जपान दिलंय, इटली दिलंय, अमेरिका आणि
आणि जर्मनी. तर जपान झालं मित्रांनो, ठीक आहे. त्यानंतर इटली झालं मित्रांनो. तर या देशांचा ऑलरेडी समावेश होता मित्रांनो अक्षर राष्ट्रात, ठीक आहे. त्याच्यासोबतच जर्मनी झालं, ठीक आहे. तर या देशांचा समावेश होता, परंतु यामध्ये जर म्हटलं तर कधी कधी आपल्याला इथं आता अमेरिका या देशाचा समावेश नव्हता हेच विचारलंय, तर अमेरिका हे आपलं ऑप्शन सी प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. कधी कधी याच्यामध्ये जर म्हटलं तर ब्रिटन असतं मित्रांनो, ठीक आहे. तर ब्रिटन जेव्हा असेल तेव्हा देखील जर म्हटलं तर त्या देशाचा अक्षर राष्ट्रात समावेश नव्हता दुसऱ्या महायुद्धात, ठीक आहे. महायुद्धात अक्षर राष्ट्रामध्ये या देशांचा समावेश नव्हता. ब्रिटन जरी असलं किंवा अमेरिका जरी असलं तर आपलं तेच उत्तर असणार आहे मित्रांनो. या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर बघा, अमेरिका हे राष्ट्र मित्र राष्ट्र होते आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर अक्षर राष्ट्र जर म्हटलं तर जर्मनी, इटली आणि जपान हे होती मित्रांनो. तर हे अक्षर राष्ट्र आहेत मित्रांनो दुसऱ्या महायुद्धातील, हे आपल्याला म्हणता येईल मित्रांनो. तर बघा पुढील आपल्याला 35 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, खालीलपैकी वेगळा पर्याय ओळखा. त्याच्यासाठी जर म्हटलं तर आपल्याला वेगवेगळे सण दिलेले आहेत. यामध्ये जर म्हटलं तर मकर संक्रांती दिले, त्यानंतर बैसाखी दिले, त्यानंतर पोंगल आणि लोहरी दिले मित्रांनो. तर हे सर्व सण दिलेले आहेत मित्रांनो. तर वेगळा पर्याय काय असणार आहे, मकर संक्रांती, ठीक आहे. मकर संक्रांत हा आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, कारण हा जर म्हटलं तर सौर सण आहे मित्रांनो. आणि बाकीचे जर म्हटलं तर शेतकी पिकसन सण आहेत मित्रांनो, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. तर मकर संक्रांत हा सण वेगळा का होतो मित्रांनो, हा सौर सण आहे आणि बाकीचे जर म्हटलं तर शेतकी पिकसन सण आहेत, ठीक आहे. आता याच्यामध्ये जे बाकीचे सण दिलेले आहेत हे कुठे साजरे केले जातात, तर जास्तीत जास्त हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. जसं की बैसाखी दिले मित्रांनो, तर हे जर म्हटलं तर पंजाबातच साजरा केला जातो मित्रांनो, पंजाब राज्यामध्ये. पोंगल जर म्हटलं तर तमिळनाडू राज्यामध्ये साजरा केला जातो आणि लोहरी जर म्हटलं तर पंजाब हरियाणा या राज्यामध्ये साजरा केला जातो. दोन्ही राज्यामध्ये तो पॉप्युलर सण आहे, प्रसिद्ध सण आहे मित्रांनो, ठीक आहे. तर चला पुढील आपल्याला बघा 36 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, खालीलपैकी कोणता महाराष्ट्रातील खेळ आहे. महाराष्ट्रातील खेळ विचारलाय मित्रांनो आणि यामध्ये हा प्रश्न ऑलरेडी बहुतेक परीक्षांसाठी विचारलेला आहे. इथं दिलंय कथ्थक, त्यानंतर सेपाक, त्यानंतर जलीकट्टू, ठीक आहे. जलीकट्टू दिले, त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आट्यापाट्या दिले, ठीक आहे. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, आट्यापाट्या, ठीक आहे. तर हा जर म्हटलं तर महाराष्ट्रातील खेळ आहे मित्रांनो, असं आपल्याला म्हणता येईल. मित्रांनो आट्यापाट्या हा महाराष्ट्रातील पारंपरिक खेळ आहे असं देखील आपण म्हणू शकतो. याच्या व्यतिरिक्त इतर जे पर्याय दिलेले आहेत त्याच्यामध्ये कथ्थक दिले मित्रांनो, तर हा खेळ नसून एक नृत्य प्रकार आहे असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर पुढे जर म्हटलं तर पेसाक दिले, तर हा जर म्हटलं तर आग्नेय आशियाई खेळ आहे. पुढे जलीकट्टू दिले मित्रांनो, तर यामध्ये जर म्हटलं तर तामिळनाडूतील बैल काबाड आहे, हे देखील आपण इथं सांगू शकतो. तर पुढे बघा आपल्याला 37 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळख कोणत्या शहराची आहे. तर याच्यासाठी आपल्याला पर्याय दिलेत इंदोर, कोलकाता आणि हावडा, लखनौ, ठीक आहे. तर या प्रश्नाचं आपलं ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच इंदोर हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, ठीक आहे. तर इंदोर या शहराची जर म्हटलं तर भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळख आहे मित्रांनो. आणि यासाठी जर म्हटलं तर त्या शहराची जर म्हटलं तर वेगवेगळ्या स्पर्धामध्ये देखील निवड झालेली आहे मित्रांनो. तर यामध्ये बघा त्या संदर्भात इथं माहिती दिली आहे. तर बघा इथं खाली त्याच्याबद्दल, इंदोर शहराने अनेक वर्ष स्वच्छ भारत स्पर्धेत पहिला क्रमांक इथं मिळवलेला आहे. आता सध्याला जरी 2025 मध्ये या टाईपचा प्रश्न आला आणि इंदोर जर शहराचं नाव असेल तर तेव्हा आपलं त्याच प्रश्नाचं हेच उत्तर असणार आहे मित्रांनो, ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त जे पर्याय दिलेले आहेत हे स्वच्छ शहरांच्या यादीत येत नाही मित्रांनो, त्यामुळे हे ऑप्शन इथं चुकीचे असणार आहे. पुढे बघा आपल्याला पुढील 38 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, नांदेड जिल्ह्यात कुठल्या आदिम जमातीचे, ठीक आहे, आपल्याला वास्तव्य आहे अशा प्रकारचे इथे विचारलेलं आहे. नांदेड जिल्ह्यात कुठल्या आदिम जमातीचे वास्तव्य आहे. तर कारण नांदेड जिल्ह्याची ही प्रश्नपत्रिका आपण सोडत आहोत मित्रांनो, त्यामुळे जिल्ह्याच्या माहितीवरती हा प्रश्न विचारला मित्रांनो. वेगवेगळ्या जमातींची इथे नावे दिलेली आहेत. तर कोलम, ठीक आहे, कोलाम किंवा कोलम असं म्हणू शकतो मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. नांदेड जिल्ह्यात कोलाम जमातीचे वास्तव्य आहे. इतर जर म्हटलं तर जसं की कातकरी दिले मित्रांनो, तर कोकण भागामध्ये हे आहेत मित्रांनो. आणि बाकीच्या ज्या जमाती आहेत ते मित्रांनो ते अंदमान निकोबार या ठिकाणच्या जमाती आहेत असं देखील म्हणता येईल मित्रांनो, ठीक आहे. पुढील आपल्याला 39 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, जनुकांचा व अनुवांशिकतेचा अभ्यास कुठल्या शास्त्र शाखेत केला जातो. तर बघा मित्रांनो विज्ञानावरती पूर्ण प्रश्न आलाय. सांगितल्याप्रमाणे कमीत कमी विज्ञानावरती 5 प्रश्न पोलीस पाटील या पदभरतीला तुम्हाला विचारले जातात. याच्यामध्ये या टाईपचे प्रश्न किंवा जीवनसत्व यांचा अभ्यास आपल्याला विचारला जातो, ठीक आहे. तर यामध्ये जर म्हटलं तर बघा आपल्याला काय आपल्याला पर्याय दिलेले आहेत, मायक्रोबायोलॉजी, त्यानंतर जेनेटिक्स, इम्युनॉलॉजी, त्यानंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर अशा प्रकारचे 4 पर्याय दिलेले आहेत मित्रांनो. तर जेनेटिक्स म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो.
यामध्ये जर म्हटलं तर याच्यामध्ये अभ्यास केला जातो तो. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर बाकीचे जे पर्याय दिलेले आहेत मायक्रोबायोलॉजी जर म्हटलं तर सूक्ष्मजीव, ठीक आहे, सूक्ष्मजीव याच्याबद्दल अभ्यास केला जातो मायक्रोबायोलॉजी मध्ये. त्यानंतर इम्युनॉलॉजी मध्ये जर म्हटलं तर प्रतिकार क्षमता, ठीक आहे, किंवा रोग प्रतिकार प्रणाली जी असते त्याचा अभ्यास केला जातो. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जर म्हटलं तर कार्बन संयुगे याचा अभ्यास केला जातो मित्रांनो, ठीक आहे. तर बाकीचे देखील पर्याय मी इथे सांगून घेतले. तर पुढे आपल्याला बघा 2020च्या चालू घडामोडीवरती प्रश्न विचारला गेला मित्रांनो. 2020च्या ऑलिम्पिकमध्ये भारताने पुरुष हॉकीमध्ये, ठीक आहे, आता हॉकी खेळाचा इथं संबंधित प्रश्न विचारलाय. खेळ व खेळाडू याच्यावरती प्रश्न विचारले जातात, ठीक आहे, ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं होतं. तर 2020च्या ऑलिम्पिकमध्ये भारताने पुरुष हॉकीमध्ये कुठले पदक जिंकले याच्यावरती प्रश्न आला मित्रांनो. सुवर्ण पदक, रजत पदक, कांस्य आणि कुठलेच नाही. तर कांस्य आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होतं मित्रांनो. ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. आता यामध्ये जर म्हटलं तर बाकीची इतर माहिती दिली. टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्य पदक जिंकले होते मित्रांनो 2020 या वर्षामध्ये, ठीक आहे. तर ही गोष्ट लक्षात घ्या. सुवर्ण पदक जर म्हटलं तर तेव्हा जर म्हटलं तर बेल्जियमने जिंकले होते याच खेळामध्ये, याच टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये मित्रांनो. रजत जर म्हटलं तर जर्मनी या देशाने जिंकले होते. आणि कुठले जर म्हटलं तर हे चुकीचं पर्याय मित्रांनो. बाकीचे जे पर्याय आहेत तर तेव्हा कोणत्या देशाने जिंकले हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे. तर आता सध्या स्थितीला शक्यता हे या टाईपचे प्रश्न विचारले जाणार नाही. आता सध्या स्थितीला जर म्हटलं तर 2024 आणि 25 मध्ये जे पण महत्त्वाचे पदक जिंकलेले असतील त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ते तुमच्यासाठी महत्त्वाचं IMP असणार आहे. तर त्याच्यासाठी आपण चालू घडामोडीच्या ज्या नोट्स देतो मित्रांनो त्याच्यामध्ये बहुतेक ठिकाणी जर म्हटलं तर आपल्याला दिवसानुसार त्या नोट्स आहेत त्याच्यामध्ये बहुतेक ठिकाणी माहिती मी इथे ऍड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चला पुढील जर म्हटलं तर 41 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. कृष्णा दिलाय, गोदावरी आणि नर्मदा, गंगा दिलाय, ठीक आहे. तर अशा प्रकारचे 4 पर्याय दिलेत. तर पश्चिम वाहिनी नदी जर म्हटलं तर आपल्याला सांगता येईल नर्मदा. ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो नर्मदा नदी पश्चिमेकडे अरबी समुद्राकडे वाहत जाते, ठीक आहे, असं आपल्याला म्हणता येईल मित्रांनो. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर इतर पर्याय दिलेले आहे तर कृष्णा तर आपल्याला पूर्वेकडे बंगालच्या उपसागरात जाते. त्यानंतर पुढे आपल्याला गोदावरी हे देखील पर्याय दिलं होतं. तर हे देखील पूर्वेकडे बंगालच्या उपसागरात आपण म्हणू शकतो मित्रांनो. तर बाकीचे हे पर्याय दिलेले होते. नद्यांबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं होतं. तर पुढील 42 नंबरचा प्रश्न बघा. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवणारे भारतीय कोण. तर याच्यासाठी पर्याय दिलेले आहेत अमर्त्य सेन, कैलास सत्यार्थी, एच चंद्रशेखर आणि रवींद्रनाथ टागोर. तर या प्रश्नाचा आपला ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच अमर्त्य सेन हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर यांना कधी तो नोबेल पुरस्कार भेटला मित्रांनो 1998 या वर्षी, ठीक आहे. तर अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळवणारे भारतीय कोण तर अमर्त्य सेन. ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. इतर जे पर्याय दिलेले आहेत हे देखील आपल्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. तर इथं कैलास सत्यार्थी यांचं नाव आलेलं आहे मित्रांनो. तर यांना जर म्हटलं तर बाल हक्क कार्यासाठी शांतता नोबेल भेटलेला आहे. त्याच्यानंतर एस चंद्रशेखर यांना जर म्हटलं तर भौतिक शास्त्रातील नोबेल भेटलेला आहे मित्रांनो. आणि रवींद्रनाथ टागोर यांना जर म्हटलं तर साहित्यिक नोबेल भेटलेला आहे. हे देखील आपल्याला माहिती इथं असणं गरजेचं असणार आहे. पुढे जर म्हटलं तर पुढे बघा आपल्याला 43 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. मार्गशीर्ष अमावस्येला मराठवाड्यात कोणता दिवस साजरा केला जातो. मार्गशीर्ष अमावस्येला मराठवाड्यात कोणता दिवस साजरा केला जातो. दिवाळी दिलंय, त्यानंतर वेळ अवस दिलंय, त्यानंतर दुर्गा पूजा आणि पोळा. तर ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच वेळ अवस हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. मराठवाड्यात मार्गशीर्ष अमावस्येला वेळ अवस साजरा केला जातो मित्रांनो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आता याच्या व्यतिरिक्त बाकीचे जे पर्याय दिलेले आहेत जसे की दिवाळी केव्हा असते मित्रांनो कोणत्या याच्यामध्ये तर कार्तिक अमावस्येला आपण म्हणू शकतो त्या संदर्भात माहिती विचारली आहे. त्यानंतर दुर्गा पूजा जर म्हटलं तर अश्विन महिना आणि पोळा जर म्हटलं तर श्रावण महिन्यामध्ये येतो असं देखील आपल्याला म्हणायला हरकत नाही, ठीक आहे. बाकीची इतर देखील माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची असते. तर बघा पुढील आपल्याला काय प्रश्न दिलेला आहे 44 नंबरचा. युरिया हा कशाचा प्रकार आहे. तर याच्यासाठी जर म्हटलं तर बघा वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. आता हे जे पर्याय दिलेले असतात बहुतेक प्रश्नपत्रिकेमध्ये अर्धेच आपल्याला दिलेलं असतं. त्याचा जो अर्थ आहे पूर्ण दिलेला नसतो. जसं की इथं नत्र दिलेलं आहे मित्रांनो. नत्राचा जरी म्हटलेलं तर असं नायट्रोजन आपण समजू शकत होतो. तर अशा प्रकारचे इथं पर्याय दिलेले आहेत. तर युरिया जर म्हटलं तर आपल्याला नायट्रोजनचा मुख्य स्रोत आहे किंवा मुख्य प्रकार आहे असं देखील आपल्याला म्हणता येईल मित्रांनो. तर स्रोत विचारले मित्रांनो तर नायट्रोजन हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. म्हणजेच नत्राचा, ठीक आहे, नत्राचा
स्रोत आहे असं आपल्याला सांगता येईल. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर जे आहेत आता जसं की हे पर्याय दिलेले आहेत तर ते कशा संदर्भात आहे याच्याबद्दल इथं माहिती दिली आहे. तर हे जाणून घेण्या अगोदर आपल्यासाठी पोलीस पाटील पदभरतीच्या ज्या नोट्स देतोय त्याच्याबद्दल थोडक्यात पुन्हा एकदा माहिती देतो. तर याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, IMP, GK त्याच्यासोबत पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य, इतर माहिती, त्यानंतर जिल्ह्याची सेपरेट माहिती काढली आपण. आता जालना जिल्ह्याचे पेपर आहेत तर स्पेशल जालन्याची माहिती काढली. त्याच प्रकारे इतर कोणत्याही जिल्ह्याची माहिती पाहिजे असेल तर ती तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर 25+ प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटतील. सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आहे ₹199. जर पाहिजे असेल तर 9139643199 या नंबरवरती फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये सेंड केल्या जातील. तर चला पुढील 45 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामातील बँक लूट ही घटना कुठे झाली. तर आपल्याला इथं घटना कुठे झाली ते विचारले मित्रांनो. हदगाव दिलंय, त्यानंतर उमरी दिलंय, लवाळी दिलंय आणि बोधन दिलेला आहे. तर उमरी या ठिकाणी झाली होती मित्रांनो. ऑप्शन क्रमांक B हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. तर मराठवाडा मुक्ती संग्राम दरम्यानमध्ये जर म्हटलं तर निजामशाही विरुद्ध उठाव करताना यामध्ये जर म्हटलं तर उमरी येथे क्रांतिकारकांनी ठीक आहे ही बँक लूट केली होती. ठीक आहे. तर यामध्ये जर म्हटलं तर उमरी या आपलं प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे आणि यामध्ये जर म्हटलं तर याचं ऐतिहासिक महत्व आहे हे देखील आपल्याला सांगता येईल. इतर पर्याय जर म्हटलं तर इथं हदगाव दिले मित्रांनो. इथं इतर महत्वाच्या चळवळी झाल्या होत्या. त्यानंतर लवाळी दिले, स्वातंत्र्य घटना झाली होती. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर बोधन दिले मित्रांनो. तर इथं कोणत्या प्रकारची याची घटना झालेली नाहीये. ठीक आहे. तर पुढे बघा आपल्याला 45 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. महाराष्ट्र गीत गरजा महाराष्ट्र माझा कुणी रचले आहे. महत्वाचा प्रश्न मित्रांनो. वि.स. खांडेकर दिले, त्यानंतर आनंद यादव दिले, त्यानंतर राजा बडे दिले, त्यानंतर मंगेश पाडगावकर दिले. ठीक आहे. पाडगावकर. ठीक आहे. अशा प्रकारचे पर्याय दिलेले आहेत. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे राजा बडे म्हणजेच ऑप्शन क्रमांक C यांनी जर म्हटलं तर गरजा महाराष्ट्र माझा हे आपल्याला गीत रचलेलं बघण्यासाठी भेटलेलं आहे आणि याच्यावरती वारंवार प्रश्न विचारला जातो. हा देखील IMP प्रश्न असणार आहे. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर बघा आपल्याला वि.स. खांडेकर यांच्यावरती जर म्हटलं तर यांनी एक कादंबरी लिहिली मित्रांनो, ययाती कादंबरी. याच्यावरती तुम्हाला वारंवार प्रश्न विचारलेला बघण्यासाठी भेटतो की वि.स. खांडेकर यांची कोणती कादंबरी आहे. तर ययाती ही आपल्याला लक्षात ठेवायचंय. त्याच्यासोबत ते साहित्यिक या संदर्भात काम करायचे. पुढे जर म्हटलं तर आनंद यादव हे लेखक होते. मंगेश पाडगावकर जर म्हटलं तर आपल्याला हे कवी होते असं आपल्याला म्हणता येईल. पुढे 47 नंबरचा प्रश्न वेगळ्या अर्थाचा शब्द आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे. तर हा देखील प्रश्न इंग्रजी विषयावरील प्रश्न आहे मित्रांनो. यामध्ये वेगवेगळे शब्द दिलेले आहेत. यामध्ये एक्सलेंट दिले ज्याला आपण म्हणू शकतो उत्कृष्ट वगैरे, त्यानंतर ब्रिलियंट दिले त्याच्यामध्ये तेजस्वी आपण म्हणू शकतो. याच प्रकारे या शब्दाचा अर्थ उत्तम आपण असा होऊ शकतो. तर हे जे 3 शब्द दिलेले आहेत तर यांचे अर्थ जर म्हटलं तर थोडेफार सारखे आहेत, सिमिलर आहे असं म्हणता येईल. याच्या व्यतिरिक्त या शब्दाचा अर्थ जर म्हटलं तर भयानक झालं, हानिकारक किंवा आपत्तीजनक झालं अशा प्रकारचा अर्थ होतो मित्रांनो. तर त्यामुळे हा या गटात बसत नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक D हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. पुढे बघा 48 नंबरचा प्रश्न काय दिलाय. शांतिस्तूप राजगीर म्हणजेच राजगृह हा कुठल्या राज्यात आहे किंवा हे कुठल्या राज्यात आहे असं विचारलं आहे मित्रांनो. तर शांतिस्तूप राजगीर किंवा राजगृह तर हे कोणत्या राज्यात आहे मित्रांनो. बिहार राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक A या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर बघा या व्यतिरिक्त जर म्हटलं तर महाराष्ट्र दिलं होतं, मध्य प्रदेश आणि झारखंड हे पर्याय दिलेले होते. तर यामध्ये जर म्हटलं तर राजगीर आपल्याला हे राजगृह कुठे आहे मित्रांनो. बिहार राज्यात. तर चला आता पुढील आपण प्रश्न जाणून घेत आहोत मित्रांनो. ऑलरेडी हा व्हिडिओ भरपूर मोठा झालेला आहे. तर बाकीचे प्रश्न थोडे फास्ट याच्यामध्ये घेऊ आपण जेणेकरून आपला वेळ इथं कमी लागेल. ठीक आहे. जास्त प्रश्न जे आहेत त्यांचे पर्याय इथं वाचत बसणार नाही. थोडक्यात माहिती इथं देऊन देतो जेणेकरून संपूर्ण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुम्हाला लगेच समजून येईल एकाच व्हिडिओच्या माध्यमाने. फक्त या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा. जी बेल येते तिला क्लिक करा जेणेकरून एवढले आपल्याला स्पष्टीकरणाचे संपूर्ण डिटेलमध्ये मोठमोठाले व्हिडिओ अपलोड करण्यासाठी खूप मेहनत लागते. त्यासाठी जास्त काही करू नका. फक्त लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर जॉईन व्हा. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जी बेल येते ती क्लिक करून घ्या. तर पुढे बघा आपल्याला म्हटलेलं आहे खालीलपैकी कुठला घटक प्राणी पेशीमध्ये नसतो म्हटलेलं मित्रांनो. याच्यामध्ये केंद्रक दिलंय, त्यानंतर आपल्याला पेशी भित्तिका दिलंय, त्यानंतर पुढे जर म्हटलं तर पेशी द्रव्य आणि तंतू कणिका दिलंय. ठीक आहे. अशा प्रकारचे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पेशी भित्तिका. ठीक आहे. पेशी भित्तिका
हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी. तर हे जर म्हटलं तर प्राणी पेशी याच्यामध्ये जर म्हटलं तर प्राणी पेशीत पेशी भित्तिका नसते, तर हे जर म्हटलं तर वनस्पती पेशीत असते मित्रांनो पेशी भित्तिका. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक बी त्याच्यामुळे हे उत्तर असणार आहे मित्रांनो. तर या व्यतिरिक्त केंद्रक असते, त्यानंतर पेशी द्रव्य असतं आणि तंतू कणिका देखील असतं. याच्या व्यतिरिक्त पुढील बघा 50 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो. आता हे गणिताचे काही प्रश्न आलेले आहेत मित्रांनो, गणित बुद्धिमत्ता. तर आता इथून पुढे त्या टाईपचे प्रश्न आलेले आहेत, काही ऑलरेडी दुसरे जीके जीएसचे देखील प्रश्न आहेत, तर ते देखील आपण बघणार आहोत. इथं म्हटलेलं आहे पायथागोरसचा प्रमेय कुठल्या आकृतीबाबत आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. तर काटकोन त्रिकोण, वर्तुळ, समभुज त्रिकोण आणि समभुज चौकोन अशा प्रकारचं दिलेलं आहे. तर काटकोन त्रिकोण या संबंधित आहे किंवा या आकृतीबाबत आहे असं म्हणता येईल. तर ऑप्शन क्रमांक ए ह्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, तर यानुसार आपल्याला हे याच्याबद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे. बघा पुढील आपल्याला 51 नंबरचा प्रश्न देखील गणितावरतीच विचारला गेला मित्रांनो. इथे आपल्याला किंमत काढायला सांगितलेली आहे. यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला प्रश्न काय दिलाय 540 चे 15% आपल्याला किती होतील त्याची किंमत काढायची आहे. तर या टाईपचा जर प्रश्न आला तर एक तर तुम्ही डायरेक्टली जर म्हटलं तर योग्य उत्तर ऑलरेडी डी दिलेला आहे. थोडक्यात स्पष्टीकरण देतो, व्हिडिओ थोडासा शॉर्ट मध्ये बनवण्यासाठी ऑलरेडी 2 टाईपचे जे स्पष्टीकरण आहे मी इथं दिलेले आहेत. याच्यामध्ये डायरेक्टली तुम्ही या टाईपचं इथं करू शकता. डायरेक्टली जर म्हटलं तर जी संख्या दिलेली असते जसं की 540 चे 15% आपल्याला काढायचं होतं, डायरेक्टली 540 गुणाकारात 15 घेऊ शकता, भागाकारात 100 आपल्याला द्यायचे आणि हे फक्त आपल्याला सोडवायचे. आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर हे सोडवलं तर आपलं येतं 8100 उत्तर, भागाकारात 100 आपल्याला द्यायचे आणि याचा भागाकार करायचा तर 81 उत्तर येतं. तर हेच आपलं योग्य उत्तर आहे. शॉर्ट मध्ये हे सोडू शकता मित्रांनो. जर समजलं नसेल तर याच्या व्यतिरिक्त आपण हे सूत्र वापरू शकता किंमत काढण्यासाठी. किंमत बरोबर दिलेली संख्या गुणाकारात टक्केवारी, किती टक्केवारी आणि भागाकारात 100. तर ही आपण गुणाकारात टाकली, यांचा गुणाकार केला, टोटल येतो 8100. आता हा फक्त भागाकार याचा 8100 ला 8100 ला 100 ने भागले तर 81 आपलं उत्तर आलं. तर अंतिम उत्तर शेवटचं उत्तर आपलं 81 आलं. कोणत्याही मार्गाने तुम्ही इथं सोडू शकता. या टाईपचे प्रश्न आला तर डायरेक्टली गुणाकार करायचा दोन्ही संख्यांचा आणि भागाकार द्यायचा 100 ने, तर ते आपलं लगेच उत्तर येऊन जातं. इतर जे पर्याय दिले जसे की 36, तर 36 काढलं तर जर म्हटलं तर हे 36 जर म्हटलं तर आपल्याला 6.6% आपण इथं म्हणू शकतो. म्हणजे 540 जर म्हटलं तर आपल्याला 6.6%. त्यानंतर याच प्रकारे बाकीचे जे पर्याय दिलेले आहेत त्यांचं देखील थोडक्यात माहिती इथं दिलेली आहे. आता वेगळा शब्द पुढे आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे मित्रांनो, हिवताप, त्यानंतर हत्तीरोग, कावीळ आणि डेंगू. तर इथं हे जे स्पष्टीकरण आहे थोडक्यात जरी इथं जरी मॅच झालं नाही तरी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी. फक्त समजण्यासाठी हे स्पष्टीकरण मी इथे ऍड केलेलं आहे. परंतु हिवताप, त्यानंतर पुढे कावीळ आणि डेंगू हे जे रोग आहे एका संबंधित येतात असं म्हणायला हरकत नाही. हत्तीरोग हा थोडा सेपरेट वेगळा आजार आहे, त्याच्यामुळे आपल्याला ऑप्शन बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. ठीक आहे, चला पुढील बघा 53 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. रणथंबोर, ठीक आहे, रणथंबोर राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे. ठीक आहे, रणथंबोर राष्ट्रीय उद्यान बद्दल इथं विचारले मित्रांनो. राजस्थान दिलंय, गुजरात दिलंय, हरियाणा दिलंय, पंजाब दिलंय. ठीक आहे, तर राजस्थान या राज्यामध्ये रणथंबोर राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो. ठीक आहे, तर हे आपल्याला माहिती इथं असणं गरजेचं असणार आहे. इतर जर म्हटलं तर गुजरात दिलंय मित्रांनो, तर इथे जर म्हटलं तर गीर राष्ट्रीय उद्यान आहे. गुजरात राज्यामध्ये गीर राष्ट्रीय उद्यान. याच्या व्यतिरिक्त हरियाणामध्ये जर म्हटलं तर सुलतानापूर राष्ट्रीय उद्यान आहे. ठीक आहे, पंजाबमध्ये जर म्हटलं तर महत्वाचं कोणतंच राष्ट्रीय उद्यान नाहीये. इथे जर म्हटलं तर हरिके पक्षी अभयारण्य आहे, त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. पंजाबमध्ये हरिके पक्षी अभयारण्य आहे याच्यावरती प्रश्न विचारला जातो, हरिके हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर चला पुढील 54 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. टिंबटिंबने जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची देणगी दिली. आता कोणी दिली मित्रांनो याच्याबद्दल इथं माहिती विचारली. अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध, त्यानंतर फ्रेंच राज्यक्रांती, भारतीय स्वातंत्र्य युद्ध, त्यानंतर ब्रिटिश वसाहतवाद. ठीक आहे, तर फ्रेंच राज्यक्रांती यांनी जर म्हटलं तर यांच्या मार्फत जगाला स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांची देणगी मिळालेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. याच्या व्यतिरिक्त अमेरिकन युद्ध जर म्हटलं तर स्वातंत्र्यासाठी लढलं गेलं होतं. भारतीय युद्ध जरी म्हटलं तर वसाहतीय विरुद्ध हे युद्ध होत होतं. त्यानंतर ब्रिटिश वसाहत जर म्हटलं तर ही शोषण पद्धत होती त्यांची. ठीक आहे, तर अशा प्रकारचं आपण ही माहिती समजू शकतो. पुढे 55 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. संस्थानांच्या विलिनीकरणासाठी, ठीक आहे, संस्थानांच्या विलिनीकरणाचा प्रश्न टिंबटिंब यांनी सोडवला. ठीक आहे, तर याच्या संदर्भात प्रश्न विचारलाय. तर महात्मा गांधी, त्यानंतर राधाकृष्णन, राजेंद्र प्रसाद आणि सरदार वल्लभभाई पटेल. तर जर म्हटलं तर विलिनीकरणाचा प्रश्न कोणी सोडवला हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, सरदार
वल्लभभाई पटेल. ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. गांधीजींनी जर म्हटलं तर स्वातंत्र्य चळवळ याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो. राधाकृष्णन जर म्हटलं तर राष्ट्रपती होते. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर राजेंद्र प्रसाद पहिले राष्ट्रपती होते असं देखील आपल्याला सांगता येईल मित्रांनो भारताचे. ठीक आहे, तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. पुढील 56 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, महाराष्ट्र पोलीस अकादमी कुठे आहे, याच्यावरती देखील वारंवार प्रश्न विचारला जातो. तर बघा आपल्याला पर्याय दिलेले आहेत पुणे, त्यानंतर मुंबई या ठिकाणी जर म्हटलं तर वरळी, त्यानंतर नाशिक आणि नागपूर. तर नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस अकादमी आहे असं आपल्याला सांगता येईल. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. याच्या व्यतिरिक्त पुणे या ठिकाणी जर म्हटलं तर पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे, त्याच सोबत NDA अकादमी आहे म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकॅडमी, ही देखील आपल्याला पुणेमध्ये आहे. याच्यावरती देखील वारंवार प्रश्न विचारला जातो ही NDA म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठं आहे, तर पुणे या ठिकाणी आहे मित्रांनो. त्यानंतर वरळी मुंबई या ठिकाणी हे मुख्यालय आहे मित्रांनो, आणि नागपूर या ठिकाणी जर म्हटलं तर पोलीस भरती केंद्र आहे एक, ही गोष्ट लक्षात घ्या. याच्या व्यतिरिक्त 57 नंबरचा प्रश्न दिलेला आहे मित्रांनो, राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून पुढीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो. अभ्यासक्रमाचा मी एक डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेला होता, त्याच्यावरती सांगितलं होतं दिवसावरती जे पण महत्त्वाचे दिवस आहेत जे साजरे केले जातात किंवा दिनविशेष आहेत महत्त्वाचे, त्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. तर इथे देखील जर म्हटलं तर राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो प्रश्न विचारला गेलाय. तर पर्याय दिलेले आहेत 27 फेब्रुवारी, 28 फेब्रुवारी, 25 जानेवारी आणि 1 मे. तर 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर थोडीफार माहिती दिलेली आहे. हे जे PDF असणार आहे मित्रांनो, तर हे PDF आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती उपलब्ध करून देतो. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेली आहे, किंवा नोट्स सोबत देखील हे आपल्याला हे सर्व स्पष्टीकरणाचा PDF भेटून जाईल. ठीक आहे, तर बघा याच्यामध्ये 27 फेब्रुवारी दिले मित्रांनो, तर 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो. 25 जानेवारी दिले, तर 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. 1 मे महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. तर आपल्या नोट्स खरेदी करायला विसरू नका. हे सर्व काय भेटणार आहे 199 मध्ये. याच नंबरवरती पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा, 5-10 मिनिटांमध्ये सर्व काही भेटून जाईल. नांदेड जिल्ह्यात किती उपविभाग आहे, कारण नांदेड जिल्ह्याचा पेपर होता मित्रांनो, त्यामुळे नांदेड जिल्ह्याच्या माहितीवरती प्रश्न विचारले गेलेत. 8, 10, 12, 16, तर 8 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. नांदेड जिल्ह्यात 8 उपविभाग आहे, बाकीचे चुकीचे आहेत. ठीक आहे, तर पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर आपल्याला उत्तर ओळखायला सांगितलेलं आहे. एक समीकरण दिलेलं आहे, तर आपल्याला हे एक समीकरण दिलं, त्यानंतर हे दुसरं समीकरण दिलं, तर आपल्याला AB ची किंमत काढायला सांगितलेली आहे. पर्याय दिले तर 16, 9, 2 आणि 7. ठीक आहे, तर यामध्ये याचं देखील 2 टाईपचं स्पष्टीकरण दिलेलं आहे मित्रांनो. डायरेक्टली तुम्ही इथं किमती टाकून इथे सोडू शकता मित्रांनो. तर ऑप्शन सी म्हणजे 2 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. AB ची किंमत किती असणार आहे, 2. आता याच्यामध्ये आपल्याला समीकरणानुसार देखील सोडवायचं कसं ते देखील मी इथं सांगितलेले आहे. तर याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला हे पहिलं समीकरण दिलंय, हे दुसरं समीकरण दिलंय. तर हे जे PDF आहे त्याच्यामध्ये हे तुम्हाला भेटून जाईल. फक्त थोडक्यात सांगतो, तर आता सर्वप्रथम आपण A काढला, याच्यासाठी A ची जर म्हटलं तर आपण A काढायचं, त्याच्यामुळे हे पहिलं समीकरण घेतलं, आणि त्याच्यानुसार जर म्हटलं तर A या साईडला घेतला, त्याच्यानंतर या किमती या साईडला इकडे आल्या, तर आपण जो 3 होता तर 3 या साईडला गेला, तर हे A ची आपण थोडक्यात इथं हे समीकरण इथं बनवून घेतलं. तर हे A जे समीकरण आहे ते दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला घालायचंय. तर हे दुसरं समीकरण होतं, तर आता फक्त A ची किंमत जी आहे तर ही आपल्याला इथं खाली टाकायची आहे. इथं खाली टाकल्यानंतर हे आपण सोडून घेतलं, संपूर्ण स्पष्टीकरण तसं दिलेलं आहे. हा व्हिडिओ ऑलरेडी मोठा घेतलेला आहे, त्याच्यामुळे थोडक्यात फक्त माहिती देतो. तर पुढे जर म्हटलं तर आपण टोटल A ची किंमत टाकल्यानंतर आपल्याला इथे B ची किंमत भेटते 1.5. ठीक आहे, तर ही आता B ची किंमत आपल्याला A मध्ये टाकायची असते, त्यानंतर A ची किंमत टाकायची. ठीक आहे, म्हणजे A ची किंमत निघते, आणि त्याच्यानंतर जर म्हटलं तर A + B आपल्याला काढायचं होतं, कारण प्रश्नामध्ये तेच आपल्याला विचारलेलं आहे. तर A आणि B ची किंमत आता 0.5 आणि त्याच्यासोबत 1.5 येते A आणि B ची किंमत. तर टोटल जर म्हटलं तर बेरीज केली तर 2 उत्तर येतं. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक C 2 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. स्पष्टीकरण का देत नाही, ऑलरेडी एकाच व्हिडिओच्या माध्यमाने संपूर्ण काय आपल्याला बघायचं आहे. बाकी व्हिडिओच्या माध्यमाने आपल्याला हे जे PDF देतो त्याच्यामध्ये स्पष्टीकरण दिलेलंच आहे. फक्त पेपरचं स्वरूप जरी समजून आलं, उत्तरं देखील समजून आली तरी तुमच्यासाठी खूप झालं. ठीक आहे, बाकी PDF मध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर बघा,
पुढे आपल्याला एलसीएम काढायला सांगितलेलं आहे मित्रांनो. याचं देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे मित्रांनो. डायरेक्टली जर म्हटलं त्याची कमीत कमी आपण किंमत घेऊन इथे एलसीएम डायरेक्टली काढू शकतो. याच्या व्यतिरिक्त इथे स्टेपनुसार कसं सोडवायचं हे देखील दिलेलं आहे मित्रांनो. जसं की 18चे आपण भाग केले, टोटल किती भाग होतात तर हे 18चे झाले, हे 30चे भाग झाले आणि हे 60चे भाग झाले असं म्हणायला हरकत नाही. तर याच्यापैकी आपल्याला 18 मधून, त्यानंतर 60 मधून आणि 30 मधून आपल्याला जे घ्यायचंय ते आपण एक एक संख्या इथं घेतली मित्रांनो आणि त्यांचा सरळ गुणाकार केला तर आपल्याला एलसीएम भेटून जातो 180. संपूर्ण स्टेप बाय स्टेप दिले तर 180 आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर झालं. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त हे देखील समीकरण आपल्याला सोडवायला दिलेलं आहे मित्रांनो. पदावली सोडवा असं म्हटलेलं आहे. तर हे जर म्हटलं तर याचं देखील आपण डायरेक्टली करू शकतो मित्रांनो. या टाईपचे प्रश्न आले तर सर्वप्रथम बघा, आता इथे थोडक्यात सांगतो कारण या टाईपचे प्रश्न नक्की विचारले जातात. तर या टाईपचे प्रश्न आले तर हा जो कंस असतो तो कंस आपल्याला पहिल्यांदा सोडवायचा असतो. या टाईपचे जर म्हटलं तर बघा, कंस दिला असेल तर कंस सोडवा, कंस नसेल तर भागाकार दिला असेल तर भागाकार सोडवा, भागाकार नसेल तर गुणाकार सोडवा, त्यानंतर वजाबाकी आणि त्यानंतर बेरीज. या स्टेपने आपल्याला हे उदाहरणं सोडवायचे असतात. आता इथं कंस दिलाय तर कंस आपण सर्वप्रथम सोडून घेणार. बघा, हे दोन कंस सोडवणार तर 5 + 5 इथं झाले 10. इथं जर म्हटलं तर 8 मधून 3 गेले तर आले 5 उत्तर. ठीक आहे. हे गुणाकाराचं चिन्ह असंच ठेवलं. आता -10 होते ते तसेच ठेवले. पुन्हा जर म्हटलं तर कंस झाला, भागाकार असेल तर भागाकार सोडवायचा आणि गुणाकार असेल तर गुणाकार सोडवायचा. भागाकार नाही त्याच्यामुळे गुणाकार सोडूयात. 5 × 10 जर केलं तर आपलं 50 उत्तर येतं. आता जर म्हटलं तर हे वजाबाकीचं चिन्ह इथं आलं आणि बाकी 10 दिलेले आहेत. याच्यातून वजा केले तर 40 हे उत्तर आपलं इथं आलं. तर या टाईपचे हे प्रश्न इथं सोडवायचे होते. याच्या व्यतिरिक्त पुढे बघा, आपल्याला 62 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो. तर या प्रश्नासाठी आपल्याला पर्याय दिलेले आहेत प्रधानमंत्री, त्यानंतर सरन्यायाधीश, संसद आणि राष्ट्रपती. तर राष्ट्रपती हे नेमणूक करत असतात. ऑप्शन क्रमांक डी प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. इतर जर म्हटलं तर प्रधानमंत्री हे सल्ला देतात, त्यानंतर सरन्यायाधीश शिफारस करतात आणि संसद नेमणूक करत नाही. याच्या संदर्भात इथं संसदचं काय काम नाही. ठीक आहे. राष्ट्रपती हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढील बघा, 63 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, उत्तर मध्य भारताच्या उन्हाळ्यात वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांना काय म्हणतात. तर त्यांना लू म्हणतात मित्रांनो. ठीक आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर चिनूक दिले मित्रांनो, तर अमेरिकेतील उबदार वारे त्यांना ते नाव दिलेलं आहे. मिस्रल जर म्हटलं तर युरोपमधील थंड जे वारे त्यांना हे नाव आहे आणि भूमध्य जर म्हटलं तर हे एक प्रदेशाचं नाव आहे मित्रांनो. ठीक आहे. आपल्यासाठी महत्वाचं, जर उत्तर भारताच्या उन्हाळ्यात वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांना काय म्हणतात ते विचारलं होतं किंवा उबदार वारं, उबदार जरी विचारलं तर लू वारं म्हणतात किंवा लू वारे असं म्हणतात. असं आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असायला पाहिजे. तर ऑप्शन क्रमांक ए हे इथं प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होणार आहे. पुढे बघा, पुढे आपल्याला 64 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, हवा प्रसरण पावली की टिंब. तर आपल्याला काय दिलंय, घन होते, नाहीशी होते, विरळ होते आणि दमट होते. तर विरळ होते म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी ह्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. हवा प्रसरण पावली की ती विरळ होते मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. ऑप्शन क्रमांक सी प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बाकीचे संपूर्ण हे जे पर्याय आहेत ते चुकीचे असणार आहे. पुन्हा पुढे गणित बुद्धिमत्तावरती प्रश्न आलेला आहे मित्रांनो. तर बघा, इथे आपल्याला एकच शब्द दिलेला आहे, प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. तर या शब्दातील आपल्याला सर्व जे अक्षर आहेत ते कार्डवरती लिहिली असं म्हटलेलं आहे. त्यातून एक कार्ड उचलल्यास ते अक्षर बी आहे तर आपल्याला संभाव्यता काय असं म्हटलेलं आहे. जसं की आता यामध्ये बघा, इथं प्रो, ठीक आहे, इथं पी घेतला, इथं आर घेतला, इथं ओ. हा जो शब्द आहे हे आपण सर्व मांडून घेतलं. ठीक आहे. तर टोटल जर म्हटलं तर बघा, टोटल हे किती शब्द होतात, हे या टाईपचा प्रश्न आला तर हे टोटल किती शब्द होतात, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. म्हणजे 11 पैकी इथं आपल्याला काय संभाव्यता आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. याचा अर्थच तो होतो. ठीक आहे. या शब्दाचा अर्थ देखील हाच होतो. आता जसं की हे कार्ड आहे, या प्रत्येक कार्डवरती आपल्याला अशा प्रकारचे हे सर्व कार्ड आहेत 11. तर याच्यामध्ये जर एक कार्ड उचललं तर त्याच्यामध्ये काय येतं, बी हे अक्षर येतं. काय, बी हे अक्षर येतं आपल्याला म्हटलेलं आहे. म्हणजे बी अक्षर येतं. तर बी किती वेळाचं येतं, 2 वेळा. म्हणजे टोटल कार्ड आहेत 11 आणि 11 पैकी बी किती वेळास येऊ शकतं तर 2 वेळा. ठीक आहे. कारण 2 वेळा इथं बी आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 11 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर त्याच्याबद्दल इथं माहिती दिली आहे. बाकी जर म्हटलं तर चुकीची संभाव्यता म्हटलेलं आहे मित्रांनो. बघा, पुढील आपल्याला 66 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, 2022 मध्ये उद्भवलेल्या गोवंशीय पशूंचा आजार कोणता. गोवंशीय म्हणजे गायींमध्ये. ठीक आहे. गायींमध्ये कोणता आजार आढळला होता मित्रांनो. यामध्ये वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. तर तेव्हा जर म्हटलं तर लंपी म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथं योग्य उत्तर असणार आहे. 2022 मध्ये गायींमध्ये लंपी स्किन डिजीज आढळली होती मित्रांनो. तर हा आजार आढळला होता. तर ते ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं इथं योग्य उत्तर असणार आहे. तर हा वेगळा आजार आहे मित्रांनो. बाकीचे जे इतर पर्याय आहेत त्याच्याबद्दल माहिती देतोय.
म्युकर आजार दिला मित्रांनो, तर बुरशीजन्य हा रोग आहे मित्रांनो. आणि ब्लड फ्लू जर म्हटलं तर कोंबड्यामध्ये हा आढळतो मित्रांनो. तर हे आपल्याला इतर माहिती देखील महत्वाची असते. तर ही पीडीएफ मध्ये सर्व काही आपण ऍड केलेली आहे. पुढे जर म्हटलं तर खारफुटी या वनस्पतीमुळे बनलेल्या जंगलाला काय म्हणतात? तर खारफुटी वनस्पतीमुळे जे जंगल बनतं त्याला काय म्हणतात? आपल्याला म्हटलेलं आहे राखीव वन, संरक्षित वन, त्यानंतर अल्पाईन वन दिलेलं आहे आणि कांदळ वन दिलेला आहे. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, कांदळवन. ठीक आहे. तर या जंगलाला काय म्हणतात मित्रांनो? कांदळवन. ऑप्शन क्रमांक डी प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर बघा याबद्दल माहिती जर म्हटलं तर खारफुटीमुळे जे जंगल बनतं त्याला कांदळवन म्हटलं जातं. बाकी जर म्हटलं तर बाकीचे जे इतर पर्याय दिलेले आहेत जसे की राखीव संरक्षित, यामध्ये राखीव म्हणा, राखीव वन किंवा संरक्षित वन, तर हे कायदेशीर किंवा वेगळे सेपरेटली प्रायव्हेटली जे असतात वर्गीकरण, तर त्याला आपण म्हणू शकतो. तर त्यानंतर जर म्हटलं तर अल्पाईन म्हटलेले मित्रांनो, तर हिमालयीन भाग जो असतो त्याला अल्पाईन असं म्हणू शकतो आपण. आणि बाकी जर म्हटलं तर आपल्याला अजून काय दिलेलं होतं, हे तीनच पर्याय दिलेत, त्यांची देखील माहिती देऊन घेतली. आता पुढे बघा 38 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, मतदार दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर बघा दिवसावरती पुन्हा प्रश्न आलाय, मतदार दिवस. आता जे पर्याय दिले होते, मागे जो प्रश्न विचारला होता ते जे पर्याय दिले होते तर त्याच्यामध्येच आपल्याला मतदार दिवस याच्याबद्दल माहिती दिली होती. कारण इथे वरतीच आपल्याला 25 जानेवारी हा देखील एक पर्याय दिला होता. तर तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं तो दिवस जर म्हटलं तर मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. तर 25 जानेवारी मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो, म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर त्याच्यामुळे सांगतोय जे पर्याय दिलेले असतात मित्रांनो ते देखील आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात आणि त्याच पर्यायांवरती आपल्याला पुढील पोलीस पाटील पदभरतीसाठी प्रश्न विचारले जातात. आता 26 जानेवारी या दिवशी जर म्हटलं तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. 28 जानेवारी या दिवशी जर म्हटलं तर विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. आणि 8 मार्च या दिवशी जर म्हटलं तर जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. हे बाकीची माहिती देखील आपल्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. तर पुढे बघा 69 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. आता यामध्ये जर म्हटलं तर हा बुद्धिमत्ताचा प्रश्न दिलेला आहे. ठीक आहे. आता यामध्ये जर म्हटलं तर धावण्याच्या शर्यतीमध्ये ए हा बी च्या पुढे होता, त्यानंतर सी हा डी च्या पुढे होता. ठीक आहे. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर बी आणि सी अगदी बरोबर रेषेत पळत होते, तर विजयी कोण होईल अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. आपल्याला एबीसीडी दिलेले आहेत पर्याय मित्रांनो. तर दिलेलं काय आहे मित्रांनो, ए हा बी च्या पुढे होता, सी हा डी च्या पुढे होता आणि पुढे जर म्हटलं तर बी आणि सी हा हे जे आहेत एकदम बरोबरीला आहेत असं सांगितलेलं आहे. हे सर्व माहिती दिलेली आहे. तर ह्या ए हा सर्वात पुढे होता, म्हणजे आपण जसं की हा 1 नंबरला आहे, त्याच्यानंतर बी आहे, त्याच्यानंतर बरोबरला जर म्हटलं तर आपल्याला बरोबर म्हणू शकतो सी आणि डी हे बरोबर आहेत. तर त्याच्यानुसार जर म्हटलं तर ए ची सर्वात माहिती दिलेली आहे, कारण हा ए जर म्हटलं तर हा बी च्या पुढे होता सर्वात पहिले आणि त्याच्याबद्दलच इथं माहिती दिली आहे. आणि हा सी आणि हा डी हा जर म्हटलं तर सी हा डी च्या पुढे होता, परंतु जर म्हटलं तर बी आणि सी हे एकदम बरोबरीला होते, त्याच्यामुळे ही सूत्राची इथं मांडणी होती. त्याच्यामुळे जर म्हटलं तर सर्वात पुढे ए आहे असं आपण म्हणू शकतो. कोणत्याही पद्धतीने सोडवा, थोडक्यात फक्त तुम्हाला माहिती इथं समजून सांगितलेली आहे. त्यानंतर पुढे बघा 70 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, खालीलपैकी कुठल्या कारणाने सरपंच अपात्र होऊ शकत नाही? नाही म्हटलेले मित्रांनो गोष्ट लक्षात घ्या. पुढे जर म्हटलं तर पर्याय दिलेले आहे तर शासकीय जागेवर अतिक्रमण करणे, त्यानंतर आयकर न भरणे, त्यानंतर विहित दिनांकानंतर जर म्हटलं तर विहित दिनांकानंतर 2हून जास्त अपत्य असणं, म्हणजेच जर म्हटलं तर पोलीस पाटलासाठी देखील हे लागू होतं मित्रांनो. 2 पेक्षा कमी मुलं असायला पाहिजे आपल्याला. ठीक आहे. 1-2 मुलं असतील तर काही अडचण नाही. 3 किंवा 3 पेक्षा म्हणजेच 2 पेक्षा जास्त मुलं असतील तर पोलीस पाटील या पदासाठी देखील तुम्ही पात्र होत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. तर त्याच्याबद्दलच इथं ही माहिती दिलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर ग्रामसभा न घेणे. ठीक आहे. तर याच्यासाठी जर म्हटलं तर ऑप्शन क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. जर आयकर म्हणजे जर टॅक्स नाही भरला किंवा आयकर नाही भरला तर त्यासाठी सरपंच इथं अपात्र होऊ शकत नाही मित्रांनो. बाकीचे जे पर्याय दिलेले आहेत याच्यामध्ये हे जर होत असेल तर त्यासाठी जर म्हटलं त्या कारणास्तव सरपंच जो आहे तो अपात्र होऊ शकतो मित्रांनो. तर हे बाकीचे बरोबर आहेत मित्रांनो. आणि बाकी जर म्हटलं तर आयकर न भरणे हे आपल्याला चुकीचं सांगता येईल मित्रांनो. ठीक आहे. तर पुढे 71 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, पुन्हा जिल्ह्याच्या माहितीवरती प्रश्न आलाय. नांदेड जिल्ह्यात याच्यापैकी म्हटलेलं आहे कोणते जलाशय नांदेड जिल्ह्यात नाही असं म्हटलेलं आहे मित्रांनो. आपल्या नोट्स विषयी पुन्हा इथं माहिती आलेली आहे जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. तर यामध्ये आपल्याला वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. तर इसापूर हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे.
आता इतर जे आहेत मित्रांनो, हे जे जलाशय आहेत मित्रांनो, ते नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत. परंतु आता इसापूर हा जो जलाशय आहे तो यवतमाळ व नांदेड या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवरती आहे, थोडक्यात सीमेवरती आहे असं आपण म्हणू शकतो. तर त्याच्यामुळे हे प्रश्नाचे इथे योग्य उत्तर नाही. डायरेक्टली जर म्हटलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये याचा समावेश होतो इसापूर या जलाशयाचा, त्याच्यामुळे हे आपल्याला या जिल्ह्यात नाही असं म्हणता येईल. बाकीचे जर म्हटलं तर हे बाकीचे जे पर्याय आहेत ते नांदेड जिल्ह्यामध्येच आहेत, त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे आपल्याला योग्य उत्तर सांगता येईल. पुढील 72 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, स्टीपल चेस खेळात राष्ट्रकुल पदक विजेता मराठी खेळाडू कोण आहे? तर आपल्यासाठी त्याच्यामध्ये पर्याय दिलेले आहेत काशिलिंग, राजवर्धन, त्यानंतर अजिंक्य आणि अविनाश. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, अविनाश साबळे. ऑप्शन क्रमांक डी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. या व्यतिरिक्त जर म्हटलं तर काशिलिंग यांचं नाव आलेलं आहे मित्रांनो, तर ते कबड्डी खेळाशी संबंधित आहे. राजवर्धन क्रिकेट आणि इतर जर म्हटलं तर अजिंक्य राऊत हे इतर खेळाडू आहेत असं आपल्याला सांगता येईल. पुढील 73 नंबरचा प्रश्न महत्त्वाचा दिलेला आहे मित्रांनो, सूर्यमालिकेतील चौथा ग्रह कोणता असा प्रश्न विचारला गेला आहे. पृथ्वी, मंगळ, बुध आणि आपल्याला गुरु दिलेला आहे. तर यामध्ये जर म्हटलं तर चौथा विचारला मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. पृथ्वी जर म्हटलं तर आपल्याला सांगता येईल तिसऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे मित्रांनो. पुढे जर म्हटलं तर बुध दिलंय, तर बुध 1 नंबरचा पहिल्या क्रमांकाचा ग्रह आहे आणि गुरु जर म्हटलं तर 5वा क्रमांकाचा ग्रह आहे. तर इथे आपल्याला क्रम दिलेला आहे, हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा आणि मग मंगळ चौथा आहे. तर चौथ्या क्रमांकाचा मंगळ ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. पुढे बघा आपल्याला 74 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, कॅप ऑफ गुड होप हे कुठल्या देशात आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. दक्षिण आफ्रिका, ब्राझील, पेरू, त्यानंतर श्रीलंका. तर आपल्याला सांगता येईल दक्षिण आफ्रिका म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. कॅप ऑफ गुड होप दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे. इतर यामध्ये येत नाही मित्रांनो, त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होत आहे. त्यानंतर पुढे बघा, तीर्थकर ही संज्ञा कुठल्या धर्माशी निगडीत आहे? ठीक आहे, तीर्थकर ही संज्ञा विचारली मित्रांनो, तर कुठल्या धर्माशी निगडीत आहे मित्रांनो? इथं पारशी दिलंय, इस्लाम दिलंय, त्यानंतर बौद्ध आणि जैन. तर आपल्याला कोणत्या धर्माशी निगडीत आहे मित्रांनो? जैन. ऑप्शन क्रमांक डी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. ठीक आहे, तर बघा जैन धर्मातील धार्मिक नेत्यांना, ठीक आहे, धार्मिक नेत्यांना तीर्थकर म्हणतात, हे देखील आपल्यासाठी महत्वाचं असणार आहे. बाकी जर म्हटलं तर वेगवेगळ्या परंपरा आहेत वेगवेगळ्या धर्मानुसार. पुढे 76 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे बघा मित्रांनो, महात्मा फुले यांनी कुठल्या काव्य प्रकाराची रचना केलेली आहे? तर ओवी, अभंग, त्यानंतर अखंड आणि फटका. ठीक आहे, तर या ऑप्शन क्रमांक डी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल मित्रांनो. महात्मा फुले यांनी फटका काव्य प्रकारची रचना केलेली आहे. तर याच्यामध्ये जर म्हटलं तर सामाजिक अन्याय, अंधश्रद्धा, जातीवरती जे पण प्रखर टीका करणारे काव्य प्रकार होते यांचा समावेश होता. तर त्याच्यामध्ये जर म्हटलं तर महात्मा फुले यांनी फटका काव्य रचना केलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर बघा अगदी आता 2 ते 3 प्रश्न आपले बाकी आहेत मित्रांनो, तर ते आपण पटकन जाणून घेऊयात मित्रांनो. तर बघा इथं आपल्याला योग्य स्पेलिंग सांगायला आलेली आहे मित्रांनो. इंग्रजीवरील हा प्रश्न मित्रांनो, बजेट हा शब्द दिलेला मित्रांनो. ठीक आहे, बजेट आपल्याला या शब्दाची जी योग्य स्पेलिंग आहे ती ओळखायची होती. तर बजेट या शब्दाची ही योग्य स्पेलिंग आहे ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे, तर हे आपल्याला इथं ओळखायचं होतं, बाकी काही इथं वेगळं नव्हतं. पुढे बुद्धिमत्ताचा प्रश्न मित्रांनो, आपल्याला प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते सांगायचं होतं. पहिले 2 दिले, 4 दिले, 8 दिले, 8 झाल्यानंतर 16 दिले, त्यानंतर प्रश्न चिन्ह आणि 64 दिले. तर बघा आता बेक बे बेदुने 4, 4 दुने 8 म्हणजे 2 2चा गुणाकार आहे मित्रांनो. त्यानंतर 8 दुने 16. ठीक आहे, इथे देखील 2. आता 16 दुने जर म्हटलं तर 32 आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं. इथं 2चा गुणाकार आणि 32 दुना 64. ठीक आहे, इथे देखील 2चा गुणाकार, त्यामुळे पुढे 32 येतं इथं प्रश्नचिन्हाच्या जागी. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. ठीक आहे, तर चला पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे. अमिताभ बच्चन यांनी जर म्हटलं तर एक कार्यक्रम घेतात ते कार्यक्रमाचं इथं नाव दिलेलं आहे. सूत्रसंचालनाचा जो कार्यक्रम आहे तर ते बद्दल इथं माहिती दिलेली आहे. तर त्याचं देखील उत्तर सर्वांनाच माहिती आहे मित्रांनो, कोण बनेगा करोडपती. ऑप्शन क्रमांक 1 हेच आपलं इथं प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर हा त्यांचा अमिताभ बच्चन यांचा, अभिनेता अमिताभ बच्चन यांचा कार्यक्रम आहे असं आपल्याला सांगता येईल मित्रांनो. इतर यांच्याबद्दल देखील माहिती दिली आहे. तर पुढे बघा आता शेवटचा 80 नंबरचा प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण आहेत? आता हा प्रश्न जर म्हटलं तर 2022-23 मधील आपल्याला विचारलं होतं मित्रांनो, कारण तेव्हाचीच प्रश्नपत्रिका आहे. तर 2022-23 किंवा 24 पर्यंतच आपण इथं म्हणू शकतो मित्रांनो. तर यामध्ये तेव्हाचं जर म्हटलं तर मनोज सैनिक आपल्याला हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर सांगता येईल. आता सध्या स्थितीला जर म्हटलं तर राकेश कुमार मीना हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. 1 जुलै 2025 रोजी त्यांनी या पदाचा कारभार सांभाळलेला
हाताळलेला आहे. म्हणजे महाराष्ट्राचे सध्याचे जर म्हटलं तर मुख्य सचिव विचारलं तर आपलं या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे राजेश कुमार. ठीक आहे. तर अशा प्रकारचे टोटल जे आता सध्याला जे होते महत्वाचे इतर जे आहे जसं की हे जर म्हटलं तर गुजरातचे माजी मुख्य सचिव आहेत आणि वरिष्ठ अधिकारी आहेत हे इतर दोन. तर याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. तर अशा प्रकारे टोटल जर म्हटलं तर एकाच व्हिडिओच्या माध्यमाने टोटल आपण 80 प्रश्न आणि त्यांची संपूर्ण स्पष्टीकरणासोबत उत्तरं जाणून घेतलेली आहे मित्रांनो. ठीक आहे. तर बघा या स्वरूपामध्ये संपूर्ण काय आपण या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने बघितलेलं आहे. टोटल सर्वच्या सर्व 80 प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमाने बघितलेले आहेत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सर्वप्रथम या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बिल येते तिलाही क्लिक करा आणि अशाच प्रकारचे रेग्युलर अपडेट मिळवण्यासाठी किंवा या प्रकारच्या प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्या ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका. तिथे तुम्हाला हे PDF वगैरे भेटून जातील आणि नोट्समध्ये सर्व स्टडी मटेरियल डिटेलमध्ये दिलेलं आहे. तर नोट्सचा लाभ घ्यायला विसरू नका. भरपूर ठिकाणी नोट्स बद्दल माहिती दिलेली आहे. तर ही प्रश्नपत्रिका होती नांदेड जिल्ह्याची. ठीक आहे. 2024 ची प्रश्नपत्रिका होती. 14 जानेवारी 2024 ला पेपर झाला होता. जाहिरात ही 2023 मध्ये आली होती. तर या संदर्भात इथं माहिती देऊन घेतली. तर ही प्रश्नपत्रिका कुठं आहे कोणती आहे हे देखील मी तुम्हाला सांगतो. बघा आता जर म्हटलं तर ती प्रश्नपत्रिका देखील ओपन करून दाखवतो जेणेकरून तुम्हाला इथं लक्षात येईल. तर बघा नांदेड जिल्ह्याची जी प्रश्नपत्रिका आहे ती मी घेतलेली आहे. तर बघा ही प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो. ही 2023 ला भरती आली होती. मात्र जर म्हटलं तर पेपर 14 जानेवारी 2024 ला झाले होते मित्रांनो. तर ही प्रश्नपत्रिका आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने संपूर्ण आपण सोडून घेतलेली आहे. तर चला व्हिडिओ जर आवडला असेल तर फक्त एक व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बिल येते तिलाही क्लिक करा. या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. तर भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.